So very good morning all of you. So today we are going to see a small review on an important chapter that is enzymes. So enzyme is very important unit as per as your examinations are concerned, because it almost 2 to 3 questions are required asked in examination on enzymes, this topic. ठीक है. So we are going to take a very small and brief review regarding enzymes. So first of all, we are going to see an introduction to enzymes. What are enzymes basically? So enzymes, we all know, they are biocatalysts, right? They are biological catalysts. They catalyze biochemical reactions which are taking place in our body. So definition काय होती enzyme ची? Enzymes, they are biocatalysts, ठीक है, organic in nature, and all enzymes they are proteins except ribozymes. ठीक आहे. आता रायबोझाइम्स म्हणजे काय? तर रायबोझाइम्स दे आर स्मॉल आर एन ए मॉलिक्युल्स. आर एन ए वी ऑल नो. आर एन ए म्हणजे काय? रायबो न्यूक्लिक ॲसिड. सो रायबो न्यूक्लिक ॲसिड, सो दीज कंपाऊंड्स दे कंटेन अ रायबो न्यूक्लिक ॲसिड न्यूक्लियस. रायबो न्यूक्लिक ॲसिड असतात ते, ठीक आहे. दे आर नॉट प्रोटीन्स. आपण पाहिलेले आहेत डिफरंट बायोमॉलिक्युल्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स अँड दिस न्यूक्लिक ॲसिड्स. सो दीज आर डिफरंट बायोमॉलिक्युल्स. So ribozymes, they contain nucleic acid as a nucleus. जे काही त्याचं बेसिक स्ट्रक्चर आहे कशापासून बनलेलं आहे? न्यूक्लिक ॲसिड पासून. बट आपण ह्याला झाईम म्हणतोय. तर खाली बघा, झाईम, ZYME, रायबोझाईम. झाईम हा शब्द इंडिकेट करतो की हे एक एन्झाईम आहे. मग आपण रायबोझाईम का म्हणतो त्यांना? एन्झाईम असं का म्हणतो? कारण एन्झाईम्स हा बेसिकली बायोकॅटलिस्ट. एन्झाईम म्हणजे काय? ते बेसिकली काय आहेत? बायोकॅटलिस्ट. हे रायबोझाईम्स म्हणजे छोटे छोटे आर एन ए मॉलिक्यूल पण काय करतात? डिफरंट रिॲक्शन कॅटलाइज करतात, ठीक आहे. त्यामुळे आपण त्यांना एन्झाईम्स म्हणतो. बट हे एक्सेप्शन का म्हणलेलं आहे? बिकॉज रायबोझाईम्समध्ये न्यूक्लिक ॲसिड स्ट्रक्चर असतं अँड बाकीचे मोस्ट ऑफ द एन्झाईम दे आर प्रोटीन्स इन नेचर, ठीक आहे. So that is why enzymes are biocatalysts which are organic in nature, and all enzymes they are proteins except ribozymes. आता कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? एखाद्या गोष्टीला जेव्हा तुम्ही एन्झाईम म्हणता तर त्याचे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक हे आहे, एन्झाईम्स हे रिॲक्शन इनिशिएट करत नाहीत. दे डोंट इनिशिएट द रिॲक्शन, दे जस्ट टेक पार्ट इन द रिॲक्शन अँड इन्क्रीज स्पीड ऑफ द रिॲक्शन. ते रिॲक्शनचं काय करतात? स्पीड वाढवतात, ठीक आहे. ते रिॲक्शनमध्ये पार्ट घेत नाहीत आणि कुठलंच एन्झाईम हे रिॲक्शनमध्ये कन्झ्युम होत नाही. दॅट इज वाय दे आर नॉट डिस्ट्रॉयड ड्युरिंग अन एन्झाईम ॲक्शन, ठीक आहे. जर तुम्ही एखादी रिॲक्शन नॉन एन्झायमॅटिकली कॅरी करायचा प्रयत्न केलात लॅबोरेटरी में, इट मे टेक सेव्हरल इयर्स, इट मे टूक ह्यूज अमाऊंट ऑफ टाइम as well as huge amount of energy, temperature will be needed to carry out these reactions inside your laboratories. But enzymes, they carry these reactions within a fraction of second. एखादी जर तुम्ही बायोकेमिकल रिॲक्शन, फॉर एक्झाम्पल युरिया सायकल असेल, ग्लायकोलिसिस असेल, ह्या रिॲक्शन जर तुम्ही लॅबमध्ये कॅटलाइज करायच्या म्हणलात, लॅबमध्ये कॅरी आउट करायच्या म्हणलात, सो इट विल रिक्वायर अ ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी, ह्यूज अमाऊंट ऑफ टाईम. बट दॅट इज नॉट केस इन द बॉडी. बॉडीमध्ये फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ह्या रिॲक्शन घडतात. Because of specificity of the enzyme, because of lower energy requirement of the enzymes. Enzymes are very typical. That is why enzymes are very very crucial in having very crucial importance inside our body. Enzymes basically they are very very specific, ठीक आहे. एक स्पेसिफिक रिएक्शन कॅटलाइज करायला स्पेसिफिक एन्झाईमच लागतं. कुठलंही एन्झाईम जाऊन कुठलीही रिॲक्शन कॅटलाइज करू शकत नाही. प्रत्येक रिॲक्शनला स्पेसिफिक एन्झाईमच लागतं. ह्या स्पेसिफिसिटीमुळं एन्झाईम्स हे खूप खूप महत्त्वाचे बनतात, ठीक आहे. नाऊ नेक्स्ट पार्ट दॅट वी आर गोइंग टू स्टडी इज केमिकल नेचर ऑफ एन्झाईम्स. जसं की मग आपण पाहिलेलं आहे की एन्झाईम्स दे आर प्रोटीन्स इन नेचर. सो बेसिकली ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स. पण हे लक्षात ठेवा, सगळेच प्रोटीन काही एन्झाईम नसतात. सगळे एन्झाईम्स हे प्रोटीन असतात, पण सगळे प्रोटीन काही एन्झाईम नसतात. नाऊ certain enzymes, or you can say most of the enzyme, they require help of other substances, ठीक आहे, फॉर देअर ॲक्टिव्हिटी. नुसतं एकटं एन्झाईम काम करू शकत नाही, ठीक आहे. त्याला बाकीच्याच पदार्थांची गरज लागते. फॉर एक्झाम्पल को फॅक्टर्स असतील किंवा को एन्झाईम्स असतील, इवन मेटल आयन्स असतील. तर हा जो कॉम्प्लेक्स फॉर्म होतो म्हणजे तुमचं एन्झाईम आणि बाकीचे जे काही को फॅक्टर्स आहेत, ठीक आहे, त्याला म्हणलं जातं होलो एन्झाईम. हे बघायचं, ठीक आहे. आणि जो काही एन्झाईमचा ॲक्च्युअल कॉम्प्लेक्स आहे, प्रोटीनपासून बनलेला आहे, एन्झाईम जे काही बनलेलं आहे, त्याला म्हणलं जातं ॲपो एन्झाईम.
म्हणजे एन्झाईमचं जे काही बेसिक प्रोटीन न्यूक्लियस आहे, जे काही ॲक्टिव्ह पार्ट आहे, जिथं ॲक्टिव्ह रिॲक्शन घडणार आहे, त्याला म्हणलं जातं ॲपो एन्झाईम. नाउ ॲपो एन्झाईम प्लस युअर कोफॅक्टर इज कॉल्ड ॲज होलो एन्झाईम. जेव्हा ॲपो एन्झाईम म्हणजे जिथं ॲक्च्युअल रिॲक्शन घडते, जो काही प्रोटीन पार्ट आहे एन्झाईमचा, त्याला म्हणलं जातं ॲपो एन्झाईम. ॲपो एन्झाईम हा कोफॅक्टर बरोबर जेव्हा कंबाईन होतो तेव्हा कॉम्प्लेक्सला म्हणायचं होलो एन्झाईम. नाउ होलो एन्झाईम इज ॲक्च्युअल एन्झाईम. लक्षात घ्या, कारण बरेचसे एन्झाईम्स असे आहेत की जे कोफॅक्टरशिवाय काम करू शकत नाहीत. दे कॅन नॉट वर्क विदाउट हेल्प ऑफ कोफॅक्टर्स. कोफॅक्टर मे बी अ कोएन्झाईम लाईक विटॅमिन बी कॉम्प्लेक्समधले आपण बरेचसे विटॅमिन पाहिलेत, B6 वगैरे, हे कोएन्झाईम म्हणून ॲक्ट करतात. बरेचसे मेटल आयन्स आहेत, आपण रिॲक्शनमध्ये पाहत होतो, कॅल्शियम लिहिलेलं होतं, मॅग्नेशियम लिहिलेलं होतं, कॉपर लिहिलं होतं बऱ्याच ठिकाणी, राईट, मॅग्नीज लिहिलं होतं. तर हे जे काही आयन्स आहेत हे काय करतात, त्या एन्झाईमला ॲक्टिवेट करायला मदत करतात. तर हे जे काही कोएन्झाईम्स असतील किंवा एखादं प्रोस्थेटिक ग्रुप असेल, फॉर एक्झाम्पल एखादा ऑर्गॅनिक सबस्टन्स असेल, ठीक आहे, तर ह्यांना सगळ्यांना आपण म्हणतो कोफॅक्टर. म्हणजे ते कोफॅक्टर म्हणजे तुमचा कोएन्झाईम असू शकतो, कोफॅक्टर म्हणजे तुमचा प्रोस्थेटिक ग्रुप असू शकतो. प्रोस्थेटिक ग्रुप कशाला म्हणायचं, ऑर्गॅनिक सबस्टन्स असतो, ठीक आहे, त्याला म्हणायचं प्रोस्थेटिक ग्रुप, की जो एन्झाईमला जाऊन अटॅच होतो. मेटल आयन असेल किंवा त्याला आपण ॲक्टिवेटर पण म्हणतो. तर हे सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो, कोफॅक्टर. आता एखाद्या एन्झाईमला एखादा कोएन्झाईम लागत असेल तो त्याचा कोफॅक्टर झाला. एखाद्या एन्झाईमला एखादा प्रोस्थेटिक ग्रुप लागत असेल तर तो त्याचा कोफॅक्टर झाला. एखाद्या एन्झाईमला ॲक्टिवेट होण्यासाठी एखाद्या मेटल आयनची गरज असेल तर तो त्याचा कोफॅक्टर झाला, राईट. सो कोफॅक्टर मे बी अ कोएन्झाईम, इट मे बी अ प्रोस्थेटिक ग्रुप, इट मे बी अ मेटल आयन, ठीक आहे. सो बेसिकली ॲपो एन्झाईम म्हणजे एन्झाईमचा ॲक्च्युअल प्रोटीन पार्ट प्लस कोफॅक्टर मिळून म्हणतो होलो एन्झाईम, की जो तुमचा ॲक्च्युअल एन्झाईम आहे, ठीक आहे. MCQमध्ये बऱ्याच वेळा विचारतात व्हॉट इज ॲपो एन्झाईम. तर ॲपो एन्झाईम म्हणजे काय, बेसिक एन्झाईम, एन्झाईमचा प्रोटीन असलेला पार्ट, त्याला आपण म्हणतो ॲपो एन्झाईम. कोफॅक्टर काय असू शकतो, एकतर कोएन्झाईम असू शकतो, प्रोस्थेटिक ग्रुप असू शकतो किंवा एखादा मेटल आयन असू शकतो, काही असू शकतो कोफॅक्टर या तिन्हीपैकी. जेव्हा हा ॲपो एन्झाईम आणि कोफॅक्टर एकत्र येतात तेव्हा ॲक्च्युअल रिॲक्शन करणारे एन्झाईम तयार होतात. त्या कॉम्प्लेक्सला आपण म्हणतो होलो एन्झाईम. सो बेसिकली होलो एन्झाईम इज अ कॉम्प्लेक्स ऑफ ॲपो एन्झाईम प्लस कोफॅक्टर, ठीक आहे. नाउ सी in this diagram you can understand easily apo enzyme. So this is basically protein molecule. When it combines with the cofactor, actual holo enzyme appears. आता हे ॲक्टिवेट झालेलं आहे, आता हे एन्झाईम झालं. इथं बघा, इथं नुसती पोकळ जागा होती. आता हा कोफॅक्टर इथं अटॅच झाला, बरोबर साचा तयार झाला चावीसारखा. कुलपाला असतं ना चावी बसते तशी, राईट, लॉक अँड की मॉडेल, ते तयार झालं. सो ॲपो एन्झाईम प्लस कोफॅक्टर ॲक्च्युअल एन्झाईम तयार होतं, त्याला आपण म्हणतो होलो एन्झाईम. नाउ स्पेसिफिसिटी ऑफ एन्झाईम. सी, आपण मगाशीच पाहिलं होतं, एन्झाईम्स दे आर नोन फॉर देअर स्पेसिफिसिटी, ठीक आहे. एन्झाईम त्यांच्या स्पेसिफिसिटीसाठी जाणले जातात. प्रत्येक एन्झाईम स्पेसिफिक रिॲक्शन कॅटलाइज करत असतं, ठीक आहे. आणि ह्यामुळंच दे बिकम्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डायग्नोस्टिक्स टूल ॲज वेल ॲज रिसर्च टूल, कारण ते स्पेसिफिक रिॲक्शन कॅटलाइज करतात. मग आता ह्याच्यामुळे आपण समजून घेऊ शकतो की बाबा एखादं पर्टिक्युलर रिॲक्शन, एखादं पर्टिक्युलर एन्झाईम शरीरामध्ये वाढलं, ठीक आहे, एखादं पर्टिक्युलर रिॲक्शन शरीरामध्ये वाढलं तुमच्या, तर ह्याचा अर्थ काय होतो, हा डिसीज असू शकतो. एखादं दुसऱ्या एन्झाईम वाढलं तर हा डिसीज असू शकतो, कारण हे रिॲक्शन्स कॅटलाइज करणारे एन्झाईम हे स्पेसिफिक असतं. आणि ते स्पेसिफिक एन्झाईम जेव्हा वाढतं याचा अर्थ शरीरामध्ये काहीतरी आपल्याला बिघडलेलं आहे. सो दॅट इज वाय एन्झाईम्स नाउडेज हॅव अ व्हेरी व्हेरी हाय डायग्नोस्टिक व्हॅल्यू, ठीक आहे. आता हे यांची जी काही स्पेसिफिसिटी असते ही आपण 4 ठिकाणी आपण क्लासिफाय करू शकतो. याला पहिल्याला म्हणतो आपण ॲब्सोल्यूट स्पेसिफिसिटी, ठीक आहे. दुसरी आहे ग्रुप स्पेसिफिसिटी, तिसरी आहे लिंकेज स्पेसिफिसिटी, आणि चौथी आहे स्टेरिओकेमिकल स्पेसिफिसिटी. स्पेसिफिसिटी म्हणजे काय, तर पर्टिक्युलर त्याची आयडेंटिटी. स्पेसिफिसिटी, एखादा एन्झाईम एक स्पेशल रिॲक्शन कॅटलाइज करतो, ठीक आहे. एक एन्झाईम एक स्पेशल रिॲक्शन कॅटलाइज करत असतं, त्या एन्झाईमची आणि त्या रिॲक्शनची ह्याला म्हणायचं स्पेसिफिसिटी. ॲब्सोल्यूट स्पेसिफिसिटी म्हणजे काय असतं, तर एन्झाईम कॅटलाइज ओनली वन रिॲक्शन by acting on a single type of substrate. Absolute specificity, absolute म्हणजे 100% specificity.
जेव्हा तुम्ही म्हणता 100% स्पेसिफिसिटी, तेव्हा काय ते एन्झाईम जे असेल ते फक्त एक आणि एकच रिॲक्शन कॅटलाइज करेल, तर दुसरी कुठलीही रिॲक्शन कॅटलाइज करणार नाही. तो एन्झाईम फक्त एकच रिॲक्शन कॅटलाइज करणार, त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट स्पेसिफिसिटी. एक्झाम्पल ग्लुकोकायनेज. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ग्लुकोकायनेज, आपण याला हेक्झोकायनेज सुद्धा म्हणलं होतं बघा, राईट. सो ग्लुकोकायनेज इट कन्वर्ट्स ग्लुकोज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट. ठीक आहे, ग्लुकोजचं ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये काम करणं हे हेक्झोकायनेज किंवा ग्लुकोकायनेजचं काम आहे. नाऊ दिस इज ॲब्सोल्यूट स्पेसिफिसिटी. ग्लुकोकायनेज दुसरी कुठलीच रिॲक्शन कॅटलाइज करणार नाही. जेव्हा तुम्ही हेक्झोकायनेज म्हणता किंवा ग्लुकोकायनेज स्पेसिफिकली म्हणता, तेव्हा ग्लुकोकायनेज काय करणार आहे, ग्लुकोज इज अ हेक्झोज, राईट. सो इट विल कॅटलाइज ओनली रिॲक्शन इन्व्हॉल्विंग कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट. हे रायबोज टू रायबोज 6 फॉस्फेट, रायबोज 5 फॉस्फेट करणार नाही. ठीक आहे, इट विल ॲक्ट ओनली ऑन हेक्झोज, 6 कार्बन ॲटम असणाऱ्या कंपाऊंडवरच हे फक्त काम करणार आहे, अँड दॅट इज टू स्पेसिफिकली ग्लुकोज. त्यामुळे आपण त्याला नाव दिलेलं आहे ग्लुकोकायनेज. ॲब्सोल्यूट स्पेसिफिसिटी, एक स्पेसिफिक रिॲक्शन, एक स्पेसिफिक एन्झाईम स्पेसिफिक रिॲक्शनच कॅटलाइज करतं, त्याला म्हणतो आपण ॲब्सोल्यूट स्पेसिफिसिटी. ग्रुप स्पेसिफिसिटी तुम्ही कशाला म्हणणार, जेव्हा एखादं एन्झाईम एखाद्या पर्टिक्युलर ग्रुप ऑफ मॉलिक्युल्सवर ॲक्ट करतं. आता मगाशी एक्झाम्पल घेतलं होतं ग्लुकोकायनेज. आता इथं पहा, आपण आता म्हणूया हेक्झोकायनेज. तर हेक्झोकायनेज जे आहेत हे काय करतील, दे विल ट्रान्सफर 1 ATP मॉलिक्यूल टू अ हेक्झोज. इट मे बी अ ग्लुकोज, इट मे बी अ फ्रक्टोज, राईट, काही असू शकतं. सो इट विल बिकम नाऊ अ ग्रुप. मगाशी आपण काय म्हणलं, ग्लुकोकायनेज का म्हणलं, कारण हे फक्त ग्लुकोज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट करत होतं, फ्रक्टोज टू फ्रक्टोज 6 फॉस्फेट करत नाही, फक्त ग्लुकोज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट. त्यामुळे त्याला आपण म्हणलं ग्लुकोकायनेज, ॲब्सोल्यूट स्पेसिफिसिटी. नाऊ हिअर जेव्हा तुम्ही म्हणता हेक्झोकायनेज, सर हेक्झोज इट मे बी ग्लुकोज, इट मे बी फ्रक्टोज, डिफरंट पडतो, राईट. त्यामुळे आपण ह्याला म्हणतो ग्रुप स्पेसिफिसिटी. द हेक्झोकायनेज इट मे ॲक्ट ऑन ग्लुकोज, इट मे ॲक्ट ऑन युअर फ्रक्टोज. लिंकेज स्पेसिफिसिटी कशाला म्हणायचं, जेव्हा एखादं एन्झाईम एखाद्या पर्टिक्युलर केमिकल बॉन्डवर, सी लिंकेज म्हणजे काय, स्पेसिफिकली बॉन्ड. ठीक आहे, तर एखादा एन्झाईम जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर केमिकल बॉन्डवर काम करतं त्याला म्हणलं जातं लिंकेज स्पेसिफिसिटी. आता बेस्ट एक्झाम्पल आहे प्रोटीएजेस दे ॲक्ट ऑन व्हेरियस प्रोटीन्स. आपण पाहूया पुढे. प्रोटीएजेस जे आहेत हे बेसिकली प्रोटीनवरती ॲक्ट करतात, प्रोटीनमध्ये जो काही लिंकेज असते त्याच्यावर काम करतात, अमाइड लिंकेज, राईट. सो लिंकेज स्पेसिफिसिटी म्हणजे काय, एन्झाईम ॲक्टिंग ऑन अ पर्टिक्युलर टाईप ऑफ केमिकल बॉन्ड. नाउ लास्ट स्पेसिफिसिटी इज स्टेरिओकेमिकल स्पेसिफिसिटी. स्टेरिओकेमिकल स्पेसिफिसिटी कधी म्हणणार तुम्ही, जेव्हा एखादा एन्झाईम एखाद्या पर्टिक्युलर काय म्हणतो आपण त्याला, ऑप्टिकल आयसोमरवर काम करतं, एखाद्या स्पेसिफिक स्टेरिक आयसोमरवर काम करतं. आपण पाहिलेलं आहे स्टेरिओ आयसोमर्स, यल आयसोमर असतात काही, राईट. तर स्पेसिफिक एन्झाईम्स हे स्पेसिफिक ऑप्टिकल आयसोमरवर ॲक्ट करतात, त्याला म्हणलं जातं स्टेरिओकेमिकल स्पेसिफिसिटी. एक्झाम्पल बघा, यल अमायनो ऑक्सिडेज, दे विल ॲक्ट ओनली ऑन यल अमायनो ॲसिड्स. आर अमायनो ॲसिड्सवर काम करणार नाही. यल अमायनो ऑक्सिडेज फक्त यल अमायनो ॲसिड्सवरच काम करणार. आर अमायनो ऑक्सिडेज असेल तर आर अमायनो ॲसिड्सवरच काम करणार. ठीक आहे. सो स्पेसिफिसिटी एन्झाईमचा खूप महत्त्वाचा गुणधर्म आहे. आणि कुठले एन्झाईम स्पेसिफिसिटी आहेत, 4 एन्झाईम स्पेसिफिसिटी पाहिल्या आपण. ॲब्सोल्यूट स्पेसिफिसिटी म्हणजे एक टिपिकल रिॲक्शन कॅटलाइज करतं. ग्लुकोकायनेज काय करतात, कॅटलाइज ग्लुकोजचं ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये करतात. ग्रुप स्पेसिफिसिटी हेक्झोकायनेज हे सगळ्या हेक्झोजसवर काम करतात. फॉर एक्झाम्पल ते ग्लुकोज असेल और फ्रक्टोज असेल, काही असेल. लिंकेज स्पेसिफिसिटी एन्झाईम्स एका पर्टिक्युलर केमिकल बॉन्डची रिॲक्शन कॅटलाइज करतात, त्यांना आपण म्हणतो लिंकेज स्पेसिफिसिटी. स्टेरिओ केमिकल स्पेसिफिसिटी हे स्पेसिफिक स्टेरिओ आयसोमर्सवर काम करतात. फॉर एक्झाम्पल यल अमायनो ऑक्सिडेज और आर अमायनो ऑक्सिडेज. नाउ नेक्स्ट इज मोड ऑफ एन्झाईम ॲक्शन. एन्झाईमची ॲक्शन कशी घडते, सी हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, हे जरासं व्यवस्थित समजून घ्या. सी एन्झाईम बेसिकली रिॲक्शन कॅटलाइज करत असतात, दे आर कॅटलिस्ट. तर जर तुमच्या मनात असा समज असेल की एन्झाईम काय होतात, प्रोडक्ट कंबाईन होतात आणि नवीन प्रोडक्ट तयार होतात, तर तसं होत नाही. एन्झाईम काय होतात, प्रोडक्ट कंबाईन होतात, ठीक आहे, रिॲक्शनचा रेट वाढवतात आणि प्रोडक्ट तयार झालं की हा कॉम्प्लेक्स सुट्टा होतो. एन्झाईम वेगळं होतं आणि प्रोडक्ट वेगळं होतं. फॉर एक्झाम्पल एखादी रिॲक्शन असेल, समजा A to P जर बनवायचं असेल,
ठीक आहे. तर ह्या रिॲक्शनला कॅरी आउट करण्यासाठी एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ एनर्जी लागते. ठीक आहे. कुठलीही रिॲक्शन कॅरी आउट करायची असेल, काही बनवायचं असेल तुम्हाला, तर एनर्जी घालावी लागणार आहे. आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ह्याच्यामध्ये आपण काय शिकलो होतो? एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इंटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. सो बेसिकली एखादं प्रोडक्ट जेव्हा तुम्हाला ए प्रोडक्ट हे पी मध्ये कन्वर्ट करायचं असतं, तर तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं? तर ए मध्ये जी काही एनर्जी असते तिला आपण हायलाईट करतो किंवा एक्स्ट्रा एनर्जी प्रोव्हाइड करतो त्या ॲक्शनला, त्यामुळे एचं काय होतं? पी होतं. ठीक आहे. मग प्रत्येक रिॲक्शनला एनर्जीची गरज असते. जेव्हा ही एनर्जी मिळते, जेव्हा एखाद्या कंपाऊंडला एनर्जी मिळते, तो रिॲक्शन करण्यासाठी ॲक्टिवेट होतो. ह्या ॲक्टिवेटेड कंडिशनला म्हणलं जातं ट्रान्झिशन स्टेट. एखादं कंपाऊंड डॉर्मंट स्टेजला असेल, जेव्हा तुम्ही त्याला एनर्जी प्रोव्हाइड करता ते जातं ट्रान्झिशन स्टेटमध्ये. नाउ दिस ट्रान्झिशन स्टेट रिप्रेझेंट्स ॲक्टिवेटेड फॉर्म ऑफ दॅट कंपाऊंड. हे ट्रान्झिशन स्टेटमध्ये एखादं कंपाऊंड जेव्हा येतं तेव्हा तुम्ही काय म्हणता? हे कंपाऊंड आता ॲक्टिवेट झालं आहे. एखादा डॉर्मंट कंपाऊंड असेल म्हणजे ज्याला तुम्ही एनर्जी दिलेली नाही, ते तसंच पडून राहील, ते रिॲक्शनमध्ये पार्ट घेणार नाही. जेव्हा एखाद्या कंपाऊंडला तुम्ही एनर्जी द्यायला लागता तेव्हा ते रिॲक्शन एका वेगळ्या स्टेटमध्ये येतं. त्याला म्हणलं जातं ट्रान्झिशन स्टेट. ह्याला म्हणलं जातं ॲक्टिवेटेड कंडिशन. त्या कंपाऊंडची काय आहे? ही ॲक्टिवेटेड कंडिशन. आता जी काही मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड आहे एखाद्या प्रोडक्टला ट्रान्झिशन स्टेटमध्ये जाण्यासाठी, त्याला म्हणलं जातं ॲक्टिवेशन एनर्जी. द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड बाय अ सबस्टन्स, ठीक आहे, टू एंटर इन टू ट्रान्झिशन स्टेट इज कॉल्ड ॲज ॲक्टिवेशन एनर्जी. नाउ प्रत्येक रिॲक्शन, प्रत्येक पदार्थामध्ये एनर्जी असतेच. ठीक आहे. बट ही एनर्जी काय होते? जेव्हा एखादी रिॲक्शन चालू होत असते तेव्हा ते हीटचा काय होत असतो? लॉस होत असतो. त्या एनर्जीचा काय होत असतो? लॉस होत असतो. कारण हे मॉलिक्युल्स एकमेकांवरती आदळतात आणि हे मॉलिक्युल्स एकमेकांवर आदळल्यामुळे काय होत असतं? एनर्जीचा लॉस होत असतो. मग एन्झाईम्स काय करतात? बेसिकली एन्झाईम काय करतात? ॲक्टिवेशन एनर्जी कमी करतात. एन्झाईम रिॲक्शन फास्ट कशी करतात? दे रिड्यूस अमाऊंट ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी. ठीक आहे. आता समजा तुम्हाला एका स्पॉटवरून ए वरून बीला जायचं, ए वरून बीचं अंतर आहे 1 किलोमीटर नॉर्मली तुम्ही चालत जाणार असाल तर. ठीक आहे. मग ए पासून बीला जायला तुम्ही जर चालत गेला तर तुम्हाला 1 तास लागतोय. ए वरून बीला जायला जर ठीक आहे, मी आता तुमच्याजवळ आता साधी सायकल दिली, मग तुम्ही सायकलवर जर असं फास्ट जाल, पाऊण तासात जाल, 45 मिनिट्स, अंतर तेवढंच आहे. बट तुमच्याजवळ काय आला? आता एक व्हेकल आली, त्यामुळे तुम्ही काय करता? जरा फास्ट जाता. हेच आता मी तुम्हाला 2 व्हीलर दिली, तर आता तुम्ही अर्ध्या तासात जाल. ठीक आहे. सो बेसिकली रस्ता तेवढाच राहील, फक्त अंतर आता काय केलं जाईल? हे काटण्याचा स्पीड काय होईल? त्याचा वाढेल. सो एन्झाईम काय करतात? दे डिक्रीजेस ॲक्टिवेशन एनर्जी. तिथं जायला, तिथपर्यंत पोचायला जी काही एनर्जी लागणार आहे ती एन्झाईम्स काय करतात? कमी करतात. त्यामुळे रिॲक्शन्स इझिली तिथपर्यंत पोचतात आणि प्रोडक्ट काय होतो? फॉर्म होतो. जी ॲक्टिवेशन एनर्जी लागणार होती त्यांना दोन्ही प्रोडक्ट ॲक्टिवेट व्हायला, ती काय करतात? एन्झाईम बेसिकली कमी करतात. हे मधलं अंतर, ए आणि पीच्या मधलं जे काय अंतर आहे हे काय करतात? थोडक्यात कमी करतात. सो एन्झाईम ह्याच्यामध्ये MCQ मध्ये विचारू शकतात एन्झाईम्स कसं काम करतात. तर लक्षात ठेवा, एन्झाईम्स ॲक्ट बाय डिक्रीजिंग ॲक्टिवेशन एनर्जी. ठीक आहे. ही ॲक्टिवेशन एनर्जी डिक्रीज केल्यामुळं तुमची रिॲक्शन फास्ट घडते. सिम्पल. ठीक आहे. ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय? एखाद्या प्रोडक्टला ट्रान्झिशन स्टेटमध्ये आणण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणलं जातं ॲक्टिवेशन एनर्जी. नाउ आता जेव्हा ही ट्रान्झिशन स्टेट घडत असते तेव्हा काय होत असतं बघा, तुमचा एन्झाईम जो आहे त्या सबस्ट्रेट बरोबर बाइंड होतो. एन्झाईम काय होतो? सबस्ट्रेट बरोबर बाइंड होतो आणि ही ॲक्टिवेशन एनर्जी तो काय करतो? डिक्रीज करतो. तर प्रत्येक एन्झाईमला तुमच्या एखाद्या सबस्ट्रेट बरोबर बाइंड व्हावं लागतं. अजून एकदा सांगतोय, नीट लक्षात ठेवा, हे पॉईंट खूप महत्त्वाचं आहे. एन्झाईम जो आहे हा काय होतो? सबस्ट्रेट बरोबर बाइंड होतो, रिॲक्शन कॅरी आउट होतं, नंतर प्रोडक्ट वेगळा होतो आणि एन्झाईम वेगळं होतं. ठीक आहे. एन्झाईम प्रोडक्ट बनत नाही. एन्झाईम काय करतं? फक्त रिॲक्टंटला अटॅच होतं, सबस्ट्रेट म्हणतो आपण त्याला, साचा.
त्या सबस्ट्रेटला अटॅच होतं आणि त्याचं कन्व्हर्जन कशात होतं, प्रोडक्टमध्ये. मग एन्झाईम वेगळं होतं आणि प्रोडक्ट वेगळं होतं. एन्झाईम काय करतात, फक्त त्याला अटॅच होतात आणि ॲक्टिवेशन एनर्जी काय करतात, कमी करतात. त्यामुळे ही रिॲक्शन काय होते, फास्ट करते. नाउ देअर आर 2 थिअरीज विच एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ एन्झाईम ॲक्शन. पहिली आहे फिशर्स लॉक अँड की थिअरी, ह्याला रिजिड टेम्पलेट मॉडेलसुद्धा म्हणतात. दुसरी आहे ती म्हणजे कोस्टलॅन्स इंड्युस्ड फिट थिअरी. ठीक आहे. आता ह्या तुम्हाला डिटेलमध्ये नोट्समध्ये दिलेले आहेत मी ऑलरेडी, तरी मी इथं शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. फिशर्स लॉक अँड की थिअरी आपल्याला काय सांगत असते, तर हे जे काही एन्झाईम आहे, एन्झाईम आणि सबस्ट्रेट, एन्झाईम हे लॉकसारखं काम करेल, सबस्ट्रेट हे काय चावीसारखं काम करेल. आपल्याला माहिती आहे कुठलीही चावी कशालाही लागत नाही. आपल्या दरवाजाची चावी आपण घेऊन गेलो आणि चला ह्याच्यानं आपण आपली कार स्टार्ट करूया किंवा आपली टू व्हीलर स्टार्ट करूया, स्टार्ट होणार आहे का, नाही. किंवा टू व्हीलरची चावीनं चला आपण कॉलेजचं कुलूप उघडूया, नो, इट इज नॉट पॉसिबल, बिकॉज एव्हरी की रिक्वायर्स अ स्पेसिफिक लॉक, एव्हरी लॉक रिक्वायर्स अ स्पेसिफिक की टू ओपन. नाव सेम वे फिशर्स लॉक अँड की थिअरी काय म्हणते, तर एन्झाईम हे लॉक अँड की मॉडेलवर काम करतं. एका स्पेसिफिक एन्झाईमला स्पेसिफिक सबस्ट्रेटच लागतो. ठीक आहे, कारण ते दोन्ही चावी कुलपासारखे एकमेकांमध्ये फिट बसतात. हे एकदम फिट बसायचे असतील तर हे एन्झाईम स्पेसिफिक पाहिजे आणि ते सबस्ट्रेट पण स्पेसिफिक पाहिजे, तर ही रिॲक्शन कॅरी आउट होणार, असं फिशर्स म्हणतो. ठीक आहे. बट कोस्टलॅन्स इंड्युस्ड फिट थिअरी ही जास्त ॲक्सेप्टेड आहे, कारण का तुमचं एन्झाईम असतं, पण या एन्झाईमला जेव्हा को एन्झाईम अटॅच होतो, को फॅक्टर अटॅच होतो, आपण मगाच्या डायग्राममध्ये पाहिलं होतं बघा, छोटं राईट, हिरवी आणि लाल कलरची डायग्राम होते राईट, को एन्झाईम त्याला अटॅच होतं, मग ॲक्च्युअली होलो एन्झाईम तयार होतं. तर बेसिकली एन्झाईमवरती ॲक्टिवेशन साईट असतात, पण जेव्हा एखादं को एन्झाईम किंवा ॲक्टिवेटर त्याला अटॅच होतो, तेव्हा ह्या एन्झाईममध्ये एक प्रकारचा ॲलोस्टेरिक चेंज होतो. म्हणजे एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईट्स काय बनतात, शार्प बनतात, नवीन ॲक्टिव्ह साईट पण तयार होतात. ह्याच्यामुळे काय होतं, वेगवेगळे कंपाऊंड ह्याला आता काय होऊ शकतात, अटॅच होऊ शकतात. तर फिशर्स लॉक अँड की थिअरी काय म्हणते, ऑलरेडी ॲक्टिव्ह म्हणजे साचा तयार असतो, तिथं एक लॉक आणि कीसारखा साचा असतो आणि हे एकमेकाला बाइंड होतात आणि हे ठरलेली असतं. त्यामुळे आपण याला रिजिड टेम्पलेट मॉडेल म्हणतो, की जे आता वापरलं जात नाही. कोस्टलॅन्स इंड्युस्ड फिट थिअरी मॉडेल काय म्हणतं, तर वेगळे वेगळे कोएन्झाईम्स किंवा काही हे असतात, ॲक्टिवेटर असतात. ठीक आहे, काही इनिबिटर असतात एन्झाईमचे. काही ड्रग्स हे एन्झाईम ॲक्टिवेटर म्हणून काम करतात, ते एन्झाईम्सना ॲक्टिवेट करतात. ठीक आहे, तर काही ड्रग एन्झाईमला इनिबिट पण करतात. आपण पुढे जाऊन तुम्ही जेव्हा फार्माकोलॉजी शिकाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, वेगळे वेगळे एन्झाईम इनिबिटर पाहाल तुम्ही, एन्झाईम इंड्युसर्स पाहाल, ॲक्टिवेटर्स पाहाल. ठीक आहे, तर हे कोस्टलॅन्ड इंड्युस्ड फिट थिअरीवर काम करतात. कोस्टलॅन्ड इंड्युस्ड फिट थिअरी काय सांगते, एन्झाईमला जेव्हा एखादा ॲक्टिवेटर किंवा इनिबिटर किंवा को फॅक्टर हे अटॅच होतात, तेव्हा एन्झाईमच्या साईट्समध्ये ॲलोस्टेरिक चेंजेस घडतात आणि एन्झाईम काय होतं, त्या सबस्ट्रेटला परफेक्ट बाइंड होतं. ठीक आहे, एन्झाईमवरती ॲक्टिव्ह साईट असतात, पण ते परफेक्ट बाइंड होत नसतं सबस्ट्रेटला. जेव्हा एखादा ॲक्टिवेटर अटॅच होतो तेव्हा ह्याच्यामध्ये चेंजेस घडतात आणि ते फिट ॲक्टिवेट बनतं, फिट त्याला बसतं. सो दिस इज कोस्टलॅन्स इंड्युस्ड फिट थिअरी आणि फिशर्स लॉक अँड की थिअरी. या दोन्ही थिअरी आहेत. पहिली जुनी होती ती लॉक अँड की थिअरी होती, बट आता कोस्टलॅन्स इंड्युस्ड फिट थिअरी वापरली जाते. ठीक आहे. नाउ नॉमेनक्लेचर अँड IUB क्लासिफिकेशन ऑफ एन्झाईम्स. सी IUB म्हणजे काय, पहिल्यांदा हे बघून घ्या. नॉमेनक्लेचर म्हणजे काय, एन्झाईमचं नाव कसं ठरवलं जातं. ठीक आहे, आपण पाहिलेलं आहे झायमेज राईट, नंतर एन्झाईमचे आपण वेगळे वेगळे नाव पाहिले, लायपेज, प्रोटीएज. तर सगळ्यांच्या पाठीमागं ASE येतं बघा, किंवा कायनेज, हायड्रेज, ASE येतं. सो दिस सफिक्स AXE इंडिकेट्स अन एन्झाईम. ठीक आहे, तर ह्याला म्हणलं जातं नॉमेनक्लेचर. तर हे नॉमेनक्लेचर कसं केलं जातं, तर त्याला काही रूल्स आहेत. असं कोणीही उठून काहीही नाव त्याचं ठेवू शकत नाही. तर हे कोण ठरवतं, तर IUB ठरवतं. ठीक आहे, सो इट इज बेसिकली इंटरनॅशनल युनियन ऑफ बायोकेमिस्ट्री. तर ही इंटरनॅशनल युनियन ऑफ बायोकेमिस्ट्री ही एक ऑर्गनायझेशन आहे, ही खूप जुनी ऑर्गनायझेशन आहे. पण आता नवडेच ह्याच्यामध्ये अजून एक एरिया ॲड केला गेला आहे, दॅट इज मॉलिक्युलर बायोलॉजी. सो काही ठिकाणी तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन IUB क्लासिफिकेशन पण पडू शकतो आणि कदाचित IUMB सुद्धा
क्लासिफिकेशन द्या असं म्हणतील. मग तेव्हा तुम्ही कन्फ्यूज व्हाल. IUB क्लासिफिकेशन सरांनी सांगितलं होतं, हे IUMB क्लासिफिकेशन काय आहे? सर बोथ आर वन अँड द सेम. IUB इज नाउडेज नोन ॲज IUMB. पहिल्यांदा काय होतं, इंटरनॅशनल युनियन ऑफ बायोकेमिस्ट्री, आता काय झालेलं आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ बायोकेमिस्ट्री अँड बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, IUBMB. ठीक आहे, तर दोन्ही सेम आहे, IUBMB आणि IUB. ठीक आहे, पहिल्यांदा इंटरनॅशनल युनियन जी काय होती बायोकेमिस्ट्रीची, ती आता इंटरनॅशनल युनियन ऑफ बायोकेमिस्ट्री अँड मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणून ओळखली जाते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नाऊ एन्झाईमचं नॉमेनक्लेचर वेगवेगळ्या गोष्टींवर डिपेंड करतं. त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा. व्हरायटी ऑफ सबस्ट्रेट्स दॅट आर युज्ड, नंतर कॉमन नेम्स काय आहेत एन्झाईमचे. इट इज ऑल्सो बेस्ड ऑन इट्स रेग्युलेशन. ठीक आहे, म्हणजे त्याला कुठले कुठले फॅक्टर रेग्युलेट करतात त्या एन्झाईमच्या ॲक्शनला, त्याच्यावर सुद्धा त्याचं नॉमेनक्लेचर बनतं. नंतर सोर्सेस ऑफ एन्झाईम, हे एन्झाईम आलं कुठून कुठून कुठल्या पार्टमधून आलं, ठीक आहे, त्याच्यावर सुद्धा हे एन्झाईमचं नॉमेनक्लेचर ठरतं. द नेम ऑफ रिॲक्शन अँड सफिक्स एज. सी दिस इज द मोस्ट कॉमन. नेम ऑफ द रिॲक्शन अँड द सफिक्स एज. ठीक आहे, कुठली रिॲक्शन आहे आणि शेवटी एज लावायचं. लायपेज, लिपिडचं ब्रेकडाऊन करणारा. प्रोटीएज, प्रोटीनचं ब्रेकडाऊन करणारा. ठीक आहे, सिम्पल. सो वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती आपण क्लासिफिकेशन करतो. एक्झाम्पल आपण पाहून घेऊया थोडक्यात. रिॲक्शन दॅट इज कॅटलाइज्ड, हे सगळ्यात कॉमन आहे. प्रोटीएजेस, ट्रान्सफरेजेस, रिडक्टेज. प्रोटीएजेस काय करतील, प्रोटीनचं ब्रेकडाऊन. ट्रान्सफरेजेस काय करतील, ट्रान्सफरेशन रिॲक्शन करतील. एखादा अमायनो ग्रुप ह्या प्रोडक्टवरून इकडं टाकला आहे, ह्या जागेवरून त्या जागेवर नेला आहे. सो दिस इज ट्रान्सफर, राईट. ASE म्हणजे काय, एन्झाईम. रिडक्टेज, रिडक्शन करणारे एन्झाईम म्हणजे रिडक्टेज. डिहायड्रोजिनेशन करणारे एन्झाईम म्हणजे काय होणार, डिहायड्रोजिनेज. एखादा एन्झाईम जर आयसोमर्स बनवत असेल, आपण पाहिलं होतं ग्लुकोज 6 फॉस्फेट टू फ्रक्टोज 6 फॉस्फेट, राईट. आयसोमरेज, आयसोमर तयार करतं, आयसोमरेज. नाव नेचर ऑफ सबस्ट्रेट, कुठल्या सबस्ट्रेटवर काम करतं, म्हणजे कुठल्या टाईपच्या प्रोडक्ट्सवर काम करतं हे. सबस्ट्रेट्स मीन्स वॉट, थोडक्यात टाईप ऑफ म्हणजे टाईप ऑफ मटेरियल की ज्याच्याशी तुमचं एन्झाईम रिॲक्ट होतं. एक्झाम्पल आहे हेक्झोकायनेज. हेक्झोकायनेज, सी आता हे सगळे काय आहेत, ग्रुप आहेत. ठीक आहे, हेक्झोकायनेज, नंतर अल्कोहोल डिहायड्रोजिनेज, ग्लुकोकायनेज, झांथिन ऑक्सिडेज. नंतर सोर्स ऑफ एन्झाईम, जेव्हा तुम्ही म्हणता सलायव्हरी अमायलेज, सी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एन्झाईम. अमायलेज, अमायलेजला टायलिन असं सुद्धा म्हणतात, PTYALINE, टायलिन. ठीक आहे, तर अमायलेज म्हणजे हे स्टार्चचं ब्रेकडाऊन करतो बेसिकली. आता आपण हे पण पाहिलं होतं की तुमच्या लाळीमध्ये, सलायवामध्ये एक एन्झाईम असतं, त्यामुळे जेव्हा तुम्ही भाकरी कच्ची चावता तेव्हा तुम्हाला थोड्या वेळाने ती गोड लागायला लागते. कारण ती भाकरी म्हणजे काय, प्युअर स्टार्च आहे. तोंडामधली तुमच्या जी काही सलायवा आहे त्याच्यावर मिक्स होते आणि तिथं सलायवा काय मधलं प्रोटीन जे काय आहे, सॉरी एन्झाईम जे काय आहे, हे काय करायला लागतं, स्टार्चचं ब्रेकडाऊन करायला लागतं. अल्टिमेटली तुम्हाला थोड्या वेळाने भाकरी कशी लागते, गोड लागते. ओके, सो दिस अमायलेज, द सिमिलर एन्झाईम इज ऑल्सो फाउंड इन युअर स्मॉल इंटेस्टाईन. तुमचं पॅनक्रियाज सिक्रेट करतं सिमिलर एन्झाईम. बट आता ह्याचं लोकेशन चेंज झालं, सोर्स चेंज झाला. एक सलायव्हरी ग्लँड तयार करतं, दुसरं पॅनक्रियाज तयार करतं. स्ट्रक्चर सिमिलर आहे, थोडाफार डिफरन्स आहे फक्त. तर आपण त्याला काय म्हणतो, सलायव्हरी अमायलेज, जे सलायवा सिक्रेट करेल, आणि जे पॅनक्रियाज सिक्रेट करेल त्याला आपण म्हणतो पॅनक्रियाटिक अमायलेज. गॅस्ट्रिक लायपेज, अगेन इट इंडिकेट्स इज काय म्हणतात त्याला, सोर्स. मसल फॉस्फोरिलेज और हिपॅटिक फॉस्फोरिलेज. सी हे खूप म्हणजे दिसायला हे सिम्पल वाटतात पण हे खूप टिपिकल आहेत. मसल फॉस्फोरिलेज जे आहेत हे तुमच्या स्केलेटल मसल्समध्ये असतात आणि हिपॅटिक फॉस्फोरिलेज जे आहेत हे टिपिकली तुमच्या लिव्हरमध्ये प्रेझेंट असतात. आणि हे टिपिकल एन्झाईम जे आहेत हे टिपिकल ॲक्टिवेटर बरोबरच काम करतात. ठीक आहे, हे टिपिकल ॲक्टिवेटर बरोबरच काम करतात. त्यामुळे ह्यांचा सोर्स वेगळा असल्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो. मग बेस्ड ऑन इट्स रेग्युलेशन, पेप्सिन, हार्मोन स्पेसिफिक लायपेज, थ्रॉम्बिन, ट्रिप्सिन हे एक्झाम्पल्स आहेत. नाव क्लासिफिकेशन बेस्ड ऑन IUB. आता IUBचं क्लासिफिकेशन काय सांगतं, मागाचं हे क्लासिफिकेशन आपण जनरल पाहिलं. IUB इज टोटल एन्झाईमना 6 ठिकाणी डिवाईड करते, त्यांना स्पेसिफिक नंबर प्रोव्हाइड करते आणि ह्या 6 ग्रुपमध्ये त्या एन्झाईमला टाकते. तर IUBनुसार हे 6 ग्रुप्स आहेत.
तुमचे जे काही एन्झाईम्स असतील हे क्लास 1, परत हे कुठली रिॲक्शन कॅटलाइज करणार, त्या रिॲक्शनचा नंबर 2, 3, 4 काय असेल, परत कुठल्या प्रोडक्टवर काम करणार त्याचा रिॲक्शनचा नंबर असेल 2, 3, 4, 5 काय असेल, काय प्रोडक्ट तयार करतं त्याचा नंबर काहीतरी असेल 6. अशा पद्धतीनं क्लास 1 मध्ये 1, 4, 3, 4, 2 असं काहीतरी एन्झाईमचं नाव बनेल त्या. म्हणजे त्या एन्झाईमला फक्त एक पर्टिक्युलर नेम दिलं जाईल किंवा एक पर्टिक्युलर कोड नंबर असाइन केला जाईल. हा कोड नंबर कशावर डिपेंड करेल, क्लास त्याचा कुठला आहे, कुठली रिॲक्शन कॅटलाइज करतो, कुठल्या प्रोडक्टवर काम करतो वगैरे वगैरे. ठीक आहे. तर असे हे नंबर स्पेसिफाय केलेले आहेत. हे क्लासिफिकेशन जास्त प्रमाणात वापरलं जातं जेव्हा तुम्ही रिसर्च किंवा ह्याच्यामध्ये काम करता. रिसर्चमध्ये पर्टिक्युलरली तेव्हा हे IUPचं क्लासिफिकेशन पर्टिक्युलरली युटिलाइज केलं जातं. तर 6 ग्रुप IUPनं बनवलेले आहेत. कोणते कोणते हे, क्लास 1 सगळ्यात पहिला जो क्लास आहे तो कुठला आहे, ऑक्सिडो रिडक्टेज. क्लास 2 ट्रान्सफरेजेस. क्लास 3 जो आहे त्याला आपण म्हणतो हायड्रोलेजेस. क्लास 4 जो बनलेला आहे हा लायझेजेसपासून बनलेला आहे. क्लास 5 कशाचा बनलेला आहे तर ह्यामध्ये सगळे आयसोमरेज येतात. आयसोमरेज आपल्याला माहिती आहेत. आयसोमरेज काय आहेत, जे आयसोमरायझेशन रिॲक्शन कॅटलाइज करतात. क्लास 6 म्हणजे लिगाजेस. सगळे लिगाजेस जे आहेत बॉडीमधले हे क्लास 6मध्ये येतात. आपण 1 बाय 1 पाहून घेऊया. महत्त्वाचं क्लासिफिकेशन म्हणजे बऱ्याच वेळा याच्यावर क्वेश्चन पण पडलेलं आहे. ऑक्सिडो रिडक्टेज कशाला म्हणणार, की जे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन कॅटलाइज करतात त्याला तुम्ही म्हणणार ऑक्सिडो रिडक्टेज. आपण पाहिलेलं आहे बेस्ट एक्झाम्पल याचं लॅक्टेट डिहायड्रोजनेज. ठीक आहे, आठवतं आहे का, ग्लायकोलिसिसची लास्ट स्टेप पायरुवेट टू लॅक्टेट डिहायड्रोजनेज NADH युटिलाइज करते हे, राईट. सो लॅक्टेट डिहायड्रोजनेज, झांथिन ऑक्सिडेज, सायटोक्रोम ऑक्सिडेज, अल्कोहोल डिहायड्रोजनेज, सगळे डिहायड्रोजनेज जे आहेत बेसिकली दे कम अंडर क्लास 1 ऑक्सिडो रिडक्टेज. ऑक्सिडो रिडक्टेज काय करतात, ऑक्सिडेशन रिॲक्शन कॅटलाइज करतात. क्लास 2 ट्रान्सफरेजेस आहेत. ट्रान्सफरेजेस काय करतात, दे ट्रान्सफर ग्रुप्स बिटवीन मॉलिक्युल्स. म्हणजे एका ह्याच्यातून एखादा ग्रुप घ्यायचा आणि दुसरीकडे दुसऱ्या प्रोडक्टला नेऊन टाकायचा, त्याला म्हणायचं ट्रान्सफरेजेस. ट्रान्सपोर्टेशनचं काम करतात. आणि हे जे काही ट्रान्सफरेजेस आहेत किंवा ऑक्सिडो रिडक्टेज आहेत दे जनरली रिक्वायर अ कोएन्झाईम. आता कोएन्झाईम बेसिकली आपण डिटेलमध्ये पाहूया पुढे जाऊन. ठीक आहे, कोएन्झाईम्स काय असतात ते. आता ट्रान्सफरेजेसचं एक्झाम्पल काय आहे, मिथाईल ट्रान्सफरेज, फॉस्फो ट्रान्सफरेजेस आणि अमायनो ट्रान्सफरेजेस. क्लास 3 हा हायड्रोलायझेसपासून बनलेला आहे. ठीक आहे. हिअर वॉटर इज यूज, हायड्रोलायझेस मीन्स वॉट, हायड्रोलिसिस इंड्यूस करतात. ठीक आहे. हिअर वॉटर इज यूज टू क्लीव द बॉन्ड्स. जे बॉन्ड्स आहेत त्या प्रोडक्टमध्ये ते ब्रेक करण्यासाठी वॉटर यूज केलं जातं. आता ह्या हायड्रोलायझेस खूप महत्त्वाचा क्लास आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत बघा. पेप्टिडेजेस. ठीक आहे, जे पेप्टाईड बॉन्ड ब्रेक करतात. पेप्टाईड बॉन्ड कशामध्ये असतो, राईट, प्रोटीनमध्ये असतो, राईट. नंतर ग्लायकोसिडेज, ग्लायकोसाईड बॉन्ड ब्रेकडाऊन करतात. ग्लायकोसाईड बॉन्ड कुठे असतो तुमचा, अगेन इट इज प्रेझेंट इन कार्बोहायड्रेट्स, राईट. सो हायड्रोलायझेस काय करतात, बेसिकली वॉटर यूज करतात टू क्लीव द बॉन्ड्स इन द मॉलिक्यूल. क्लास 4 जो आहे हा बनलेला आहे लायझेजेसपासून. नाऊ लायझेजेस रिप्रेझेंट्स लायसिस, दॅट इज ब्रेकडाऊन. लायझेजेस काय करतात, केमिकल बॉन्ड्स एकतर फॉर्म करतात किंवा क्लीव करतात, तोडून टाकतात. ठीक आहे. लायझेसेस म्हणजे काय, की जे केमिकल बॉन्ड तोडतात, एखादं प्रोडक्ट तोडतात, त्यांना म्हणलं जातं लायझेजेस. ठीक आहे. आता एक्झाम्पल काय आहेत, ग्लुटामेट डिकार्बोक्सिलेज, फ्युमारेज, आर्जिनोसक्सिनेज, हे सगळे काय आहेत, लायझेजेस आहेत. कारण हे काय करतात, एखादं कंपाऊंडचं ब्रेकडाऊन करायला काम करतात. आयसोमरेजेस काय करतात, मॉलिक्युलमध्ये इनसाइड मॉलिक्युल दे ट्रान्सफर द ग्रुप्स. मगाशी आपण ट्रान्सफरेजेस पाहिलं होतं. ट्रान्सफरेजेस काय करत होते, इकडचं प्रोडक्ट इकडचा एखादा ग्रुप नेऊन दुसऱ्या इकडे टाकत होते. आयसोमरेजेस पण ट्रान्सफरच करतात, फक्त इनसाइड मॉलिक्यूल, त्या मॉलिक्यूलच्या मॉलिक्यूलमध्येच. म्हणजे एखाद्या ग्रुपची फक्त पोझिशन चेंज करेल. 1चा 3ला जाईल, 3 पोझिशनचा 4 पोझिशन होईल, 4 पोझिशनचा 6 पोझिशनवर जाईल, राईट. सो एकाच मॉलिक्यूलमध्ये जेव्हा ग्रुपचं ट्रान्सफर घडते तेव्हा त्याला त्या रिॲक्शन कॅटलाइज करणाऱ्या एन्झाईमला आपण म्हणतो आयसोमरेज. आता एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत आयसोमरेजचे,
अल्डोज किटोज आयसोमरेज किंवा आपण पाहिलं फॉस्फोफ्रक्टो आयसोमरेज, त्याला आपण अल्डोज किटोज आयसोमरेज सुद्धा म्हणतो. म्युटेज, ठीक आहे, इपिमरेज, हे सगळे आयसोमरेजचे एक्झाम्पल्स आहेत. नाऊ लास्ट क्लास दॅट इज लिगाजेस. लिगाजेस जे आहेत बेसिकली हे नवीन बॉन्ड बनवायला काम करत असतात. ठीक आहे, म्हणजे नवीन प्रोडक्ट तयार करण्यासाठी एनर्जीची काही युटिलाइज केली जाते. ठीक आहे, ती लिगाजेस कॅटलाइज करतात. फॉर एक्झाम्पल पायरुवेट कार्बोक्झिलेज, DNA लिगाजेस, ॲसिटाईल CoA कार्बोक्झिलेज, हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे आहेत? लिगाजेसचे. नाऊ नेक्स्ट मूविंग टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट इज द रिॲक्शन कायनेटिक्स. रिॲक्शन कायनेटिक्सची आता हा रिॲक्शन कायनेटिक्स खूप महत्त्वाचा पार्ट आहे बेसिकली एन्झाईम्समधला, की ज्याच्यामध्ये दोन आपण सब युनिट पाहणार आहोत. एक म्हणजे मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट किंवा मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट, दुसरा आहे ते म्हणजे लाईनवर प्लॉट. सॉरी. तर हे दोन आपण ह्याच्यामध्ये रिॲक्शन कायनेटिक्समध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, दोन हे महत्त्वाचे आहेत. तर पहिल्यांदा रिॲक्शन कायनेटिक्स म्हणजे काय हे समजून घ्या. कुठलीही रिॲक्शन जेव्हा कॅरी आउट होते तर ह्याच्यात 3 स्टेजेस असतात. एन्झाईमची रिॲक्शन जेव्हा कॅरी आउट केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये 3 स्टेजेस असतात. तर पहिली असते प्री स्टेडी स्टेट. तर ही रिॲक्शन कायनेटिक्समध्ये आपण बेसिकली काय शिकतो बघा, तर त्याची फेज काय आहे आणि ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ ES म्हणजे काय, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. म्हणजे एखादा कच्चा माल आहे, कच्चा माल आणि एन्झाईम काय होणार, एकत्र येणार. मग हे जे काही कॉम्प्लेक्स तयार होतो त्याला म्हणायचं ES कॉम्प्लेक्स. हा ES कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होणं खूप गरजेचं असतं. जेवढ्या फास्ट ES कॉम्प्लेक्स तयार होईल तेवढी फास्ट तुमची रिॲक्शन असेल, तेवढ्या फास्ट तुमचा प्रोडक्ट फॉर्मेट होईल. अँड लास्टली आपण महत्त्वाचं काय बघतो, दॅट इज रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन. म्हणजे बाबा कुठली फेज आहे, त्यामध्ये ESचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, म्हणजे एन्झाईम सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, आणि प्रोडक्ट किती फास्ट तयार होतो आहे, ह्याच्यावर ह्या रिॲक्शनचं कायनेटिक्स ठरते. ठीक आहे, मग आता 3 स्टेजेस असतात. पहिली असती प्री स्टेडी स्टेट, दुसरी असती स्टेडी स्टेट, की जिला इक्विलिब्रियम पण म्हणतो आपण. रिॲक्शन इक्विलिब्रियममध्ये आली म्हणजे रिॲक्शन आता एकदम स्मूथ चालायला लागलेली, फास्ट चालली आहे, एका स्पेसिफिक ऑप्टिमम स्पीडवर चाललेली आहे, त्याला म्हणतो आपण स्टेडी स्टेट. दुसरी असते पोस्ट स्टेडी स्टेट, स्टेडी स्टेट नंतरची कंडिशन. आता प्री स्टेडी स्टेटमध्ये काय असतं, देअर इज रॅपिड बर्स्ट ऑफ ES कॉम्प्लेक्स. म्हणजे एन्झाईम सबस्ट्रेट रॅपिडली फॉर्म व्हायला लागतो आणि प्रोडक्ट तयार होणारा असतो तो इनिशियली कसा असतो, स्लो असतो. ठीक आहे, पण नंतर हा फास्ट व्हायला लागतो. प्री स्टेडी स्टेटमध्ये काय होत असतं, बेसिकली एन्झाईम येत असतात आणि सबस्ट्रेट मॉलिक्युल म्हणजे कच्चा माल जिथं आहे तिथं एन्झाईम्स यायला लागतात किंवा तिथं एन्झाईम तयार व्हायला लागतात. आणि आता हा एन्झाईम आणि हा सबस्ट्रेट एकमेकांशी बाइंड व्हायला लागतात, कॉम्प्लेक्स तयार करायला लागतात. तर ह्याला म्हणलं जातं प्री स्टेडी स्टेट. साहजिकच कॉम्प्लेक्स आत्ताच तयार व्हायला लागलेले आहे, आत्ताच एन्झाईम्स यायला लागलेले आहेत, म्हणजे अजून एन्झाईम्स पूर्ण आलेले नाहीत किंवा सबस्ट्रेट पूर्ण आलेलं नाही. त्यामुळे हा कॉम्प्लेक्स तयार होतोय, हा इनिशियली कसा असणार आहे, स्लो असणार आहे. ठीक आहे, कारण दोन्हींची संख्या हळूहळू वाढायला लागलेली आहे. साहजिकच कॉम्प्लेक्स जो काही तयार होतोय हा स्लो होतोय आणि हा कॉम्प्लेक्स आता फास्ट तयार व्हायला, प्रोडक्ट तयार व्हायला लागलेत, पण प्रोडक्ट हळूहळू तयार होईल. ठीक आहे, आणि काय होईल, फास्ट होईल. एक लक्षात घ्या, प्री स्टेडी स्टेट जी असते ही एकदम मायक्रोसेकंडमध्ये घडते. ॲज सच एन्झाईम रिॲक्शन्स ज्या असतात ह्या खूप फास्ट असतात. ठीक आहे, मायक्रोसेकंडमध्ये घडणाऱ्या असतात. आता ह्या रिॲक्शन, आता हे प्री स्टेडी स्टेट म्हणल्यानंतर हे मायक्रोचं पण तुम्हाला फ्रॅक्शन करावं लागतात, एवढ्या फास्ट ही स्टेट घडते. त्यामुळं प्री स्टेडी स्टेट तुम्ही चेक करू शकत नाही. आता जे पण काही पुढं आपण ज्या काही रिॲक्शन पाहणार आहोत पुढे, ठीक आहे, मॉडेल्स पाहणार आहोत, तर त्या सगळ्या कशावर घडलेल्या असतात, स्टेडी स्टेटमध्ये. कारण प्री स्टेडी स्टेट एकदम फास्ट घडते, एकदम ट्रान्झियंट असते, ते तुम्ही चेक करू शकत नाही कारण हे मिलीसेकंड्समध्ये घडते. ठीक आहे, स्टेडी स्टेटमध्ये काय होतं, एन्झाईम सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन काय बनतं, कॉन्स्टंट बनतं. ठीक आहे, एन्झाईम इक्वल असतात, सबस्ट्रेट इक्वल असतात, साहजिकच एक कॉन्स्टंट एक यांचं कॉन्सन्ट्रेशन राहतं. साहजिकच प्रोडक्ट फॉर्म होणार आहे हा पण कसा असतो, कॉन्स्टंट असतो.
आता ही रिॲक्शन हळूहळू काय होईल आता लक्षात घ्या. आता ही स्टेडी स्टेट कंटिन्यू राहिली की काय होणार आहे, ऑटोमॅटिकली कॉन्सन्ट्रेशन जे काही ESचं कॉन्सन्ट्रेशन आहे ऑटोमॅटिक काय व्हायला लागेल, कमी व्हायला लागेल. किंवा एकतर एन्झाईम संपतील किंवा तुमचं सबस्ट्रेट संपेल. मग साहजिकच दोन्हीपैकी एक संपला की आता हा ES फॉर्म व्हायचा रेट काय होईल, डाऊन होईल. सो सबस्ट्रेट डिप्लीट्स और एन्झाईम डिप्लीट्स अँड फ्युअर ES कॉम्प्लेक्सेस फॉर्म. आता साहजिकच हा कॉम्प्लेक्स कमी झाला म्हणल्यानंतर प्रोडक्ट काय होणार आहे, प्रोडक्ट पण कमी होणार आहे. कारण ह्या कॉम्प्लेक्सपासूनच प्रोडक्ट बनतं ना. साहजिकच हे कमी झालं की हे पण कमी होतं. इट इज कॉल्ड ॲज पोस्ट स्टेडी स्टेट. आणि इथं तुमची रिॲक्शन काय होते, हळूहळू टर्न ऑफ होते, बंद होते. ठीक आहे. तर रिॲक्शन कायनेटिक्समध्ये आपण काय पाहिलं, 3 स्टेजेस असतात, प्री स्टेडी स्टेट, स्टेडी स्टेट आणि पोस्ट स्टेडी स्टेट. प्री स्टेडी स्टेटमध्ये काय असतं, रॅपिड एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार व्हायला लागतो. बट रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन जो काय इनिशियली स्लो असतो आणि तो हळूहळू वाढत जातो. प्री स्टेडी स्टेट ही एकदम ट्रान्झियंट असते, एकदम शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये घडणारे असते. त्यामुळे तुम्ही ह्याच्यात अभ्यास करू शकत नाही सध्या तरी. ठीक आहे. स्टेडी स्टेट म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन. ह्याच्यामध्ये एन्झाईम सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन सिमिलर असतं. एन्झाईम सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन हा कॉन्स्टंट राहतो आणि रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशनसुद्धा कसा असतो, कॉन्स्टंट असतो. जे आपण रिॲक्शन स्टडी करतो ह्या कुठं स्टडी करतो, इक्विलिब्रियम स्टेजमध्ये. पोस्ट स्टेडी स्टेट म्हणजे काय असतं, हळूहळू एन्झाईम्स किंवा तुमचं सबस्ट्रेट डिप्लीट व्हायला लागतं, संपायला लागतं आणि ॲटोमॅटिकली एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्मेशन पण काय होतं, कमी होतं आणि प्रोडक्ट फॉर्मेशन पण अल्टिमेटली काय होतं, कमी होतं. इट अल्टिमेटली रिझल्ट्स इन टर्निंग ऑफ द रिॲक्शन इथं टर्मिनेट होऊन जाते. नाउ मायकेलिस मेंटेन कायनेटिक्स. सो बेसिकली मायकेलिस मेंटेन कायनेटिक्स हे एक एन्झाईमचं कायनेटिक मॉडेल आहे. हे काय दाखवतं तुम्हाला, तर रेट ऑफ एन्झाईम कॅटलाइज रिॲक्शन इज अफेक्टेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम इन इट्स सबस्ट्रेट. मायकेलिस मेंटेन काय म्हणतं, तर एन्झाईम आणि सबस्ट्रेटच्या कॉम्प्लेक्स फॉर्मेशनवरती रिॲक्शनचा सगळा स्पीड डिपेंडंट असतो. ठीक आहे. मग हा आता आपण सायन्समध्ये आहेत, कुणी कोणतरी आला मायकेलिस आणि मेंटेन दोघंजण आले आणि त्यांनी म्हणलं की बाबा एन्झाईम आणि सबस्ट्रेटच्या कॉम्प्लेक्सवरती तुमच्या रिॲक्शनचा स्पीड अवलंबून आहे. तर आपण मान्य करणार का, नाही. बाबा प्रूव्ह कर. कशावरून म्हणतो तू, काहीतरी प्रूफ दे. मग ह्या मायकेलिस मेंटेननी काय केलं, प्रूव्ह केलं. त्याला म्हणलं जातं मायकेलिस मेंटेन कायनेटिक्स. मायकेलिस मेंटेन कायनेटिक्स समजण्यासाठी आपण एक रिॲक्शन एक्झाम्पल्स घेतो. S+E, ठीक आहे, सबस्ट्रेट प्लस एन्झाईम ह्यांचा कॉम्प्लेक्स तयार झाला, ES कॉम्प्लेक्स, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. हा रिव्हर्सिबल असू शकतो. ठीक आहे. म्हणजे एन्झाईम वेगळा होईल आणि सबस्ट्रेट वेगळा होईल. जेव्हा एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो तेव्हा काय करतात, एन्झाईम ॲक्टिवेशन एनर्जी कमी करतात आणि त्या सबस्ट्रेटचं रूपांतर कशात होतं, प्रोडक्टमध्ये. तो फास्ट कन्वर्ट होतो पुढे जाऊन. नाउ दिस प्रोडक्ट अँड एन्झाईम दे गेट सेपरेटेड. आता प्रोडक्ट आणि एन्झाईम बाइंड होऊन परत ही रिॲक्शन उलटी चालत नाही. ह्या प्रोडक्टवरती बाइंड होण्यासाठी परत स्पेसिफिक एन्झाईम लागतं. ठीक आहे. आता कारण हे एन्झाईम ह्या सबस्ट्रेटला टिपिकल होतं, कॉम्प्लिमेंटरी होतं. ह्याची स्पेसिफिसिटी ह्या सबस्ट्रेट बरोबर होती या एन्झाईमची, म्हणून हे बाइंड झालं. आता प्रोडक्ट म्हणजे काय, दुसरं नवीनच कंपाऊंड तयार झालेलं आहे. ह्या प्रोडक्टची आणि ह्या एन्झाईमची अर्थार्थी संबंध राहत नाही. ठीक आहे, मोस्ट ऑफ द टाइम. त्यामुळे हे एन्झाईम या प्रोटीनला बाइंड होऊन लगेच उलटं जात नाही. दिस इज द वॉट इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिफिसिटी ऑफ द एन्झाईम. ह्याच्यामुळे एन्झाईमची स्पेसिफिसिटी महत्त्वाची आहे. नाहीतर काय झालं असतं, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म झाला असता, प्रोडक्ट एन्झाईम सेपरेट झाले असते, परत एन्झाईम त्या प्रोडक्टला बाइंड झाला असता आणि परत अजून रिॲक्शन उलटी घडली असती, काही तयारच झालं नसतं. त्यामुळं एन्झाईमची स्पेसिफिसिटीला महत्त्व आहे. नाउ टू अंडरस्टँड मायकेलिस मेंटेन कायनेटिक्स आपल्याला 2 टर्मिनॉलॉजी समजून घेणं गरजेचं आहे. कोणत्या कोणत्या टर्मिनॉलॉजीज आहेत, एक म्हणजे Vmax आणि दुसरा आहे तो म्हणजे Km. Vmax म्हणजे काय, इट्स मॅक्झिमम रेट ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. Vmax म्हणजे काय, इट्स अ मॅक्झिमम रेट ऑफ रिॲक्शन. जेव्हा तुमची रिॲक्शन मॅक्झिमम स्पीडवर चाललेली असते त्याला म्हणलं जातं Vmax. हा Vmax पण कधीचा Vmax कधीचा, की जेव्हा एखाद्या एन्झाईमवरच्या ॲक्टिव्ह साईट्स ह्या कम्प्लीट सॅच्युरेट झालेल्या असतात सबस्ट्रेटने.
सी एखादं एन्झाईम जे असतं ॲक्टिव्ह साईड म्हणजे काय, आपण पाहतो चावीला खाचा असतात बघा, ठीक आहे, चावीला खाचा असतात, ह्या खाचा काय होतात, कुलपात जाऊन बरोबर अडकतात. जर ह्या खाचा जर तुम्ही कानच घेऊन जर तासल्या खराब केल्या तर हे तुमची चावी त्या कुलपात फिट होणार नाही, बरोबर. सिमिलर वे प्रत्येक एन्झाईमवरती ॲक्टिव्ह साईट्स असतात, ह्या ॲक्टिव्ह साईट ह्या स्पेसिफिक सबस्ट्रेट बरोबरच लॉक होतात, ठीक आहे. मग ह्या जेवढ्या पण ॲक्टिव्ह साईट्स असतील त्या एन्झाईमवर, ह्या सगळ्या ॲक्टिव्ह साईट जेव्हा सबस्ट्रेट बरोबर अटॅच होतील, एक सुद्धा ॲक्टिव्ह साईट शिल्लक राहणार नाही, त्याला म्हणायचं सॅच्युरेशन. त्याला काय म्हणायचं, सॅच्युरेशन. आता ते एन्झाईम सॅच्युरेट झालं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यावरती 3 ॲक्टिव्ह साईट असतील तर तिन्हीच्या तिन्ही काय झालेल्या आहेत, ब्लॉक झालेल्या आहेत, आता ते रिएक्शन करू शकणार नाही, ठीक आहे. So this is what Vmax, maximum rate of reaction when all enzymes, all active sites they are saturated with substance. Km म्हणजे काय, Km ला आपण म्हणतो Michaelis Menten constant or Michaelis constant, ठीक आहे. द सबस्ट्रेट Km कशा असतो बघा, द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ॲट विच रिॲक्शन रेट इज 50% ऑफ द Vmax. Vmax म्हणजे काय, मॅक्झिमम रेट, राईट. त्याच्या 50% जेव्हा रिॲक्शन रेट असेल, कुठल्या सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला रिॲक्शन रेट हा 50% आहे, त्याला म्हणलं जातं Km. Km इज इन फॅक्ट इज अ मेजरमेंट ऑफ ॲफिनिटी ऑफ एन एन्झाईम फॉर इज सबस्ट्रेट, ठीक आहे. म्हणजे Km तुम्हाला काय दाखवतं, त्या एन्झाईमची आणि सबस्ट्रेटची ॲफिनिटी. जेवढी तुमच्या Kmची व्हॅल्यू कमी असेल तेवढं एन्झाईम जास्त एफिशियंट राहतं, ठीक आहे. जेवढी Kmची व्हॅल्यू कमी तेवढं एन्झाईमची सबस्ट्रेट बरोबरची ॲफिनिटी कशी असते, जास्त असते. मायकेलिस मेंटेन इक्वेशन काय सांगतं बघा, V इज इक्वल टू Vmax डिवायडेड बाय Km प्लस सबस्ट्रेट, ठीक आहे. दिस इक्वेशन डिस्क्राइब्स हाऊ इनिशियल सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, इनिशियल सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, हे यस, इनिशियली तुमचा सबस्ट्रेट किती होता, ठीक आहे, इंटू Vmax अँड ऑल दिस डिवायडेड बाय Km. Km म्हणजे काय, तर मायकेलिस कॉन्स्टंट. हा आपण कसा काढला होता, तर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ॲट विच Vmax इज 50%, ठीक आहे. सो दिस इज द इक्वेशन. Now it is assumed that reaction is in steady state and with constant ES concentration. आता ही रिॲक्शन कॅरी आउट होण्यासाठी आपल्याला गरजेचं असतं की रिॲक्शन कुठं चालू आहे, तर ही स्टेडी स्टेटमध्ये चालू आहे. सी आपण 3 स्टेट पाहिल्या होत्या, प्री स्टेडी स्टेट, स्टेडी स्टेट आणि चौथी म्हणजे पोस्ट स्टेडी स्टेट, ठीक आहे. तर स्टेडी स्टेट म्हणजे काय, इक्विलिब्रियम, रिॲक्शन एका ऑप्टिमम स्पीडवर चालू असतं, ठीक आहे, जिथं एन्झाईम आणि सबस्ट्रेट या दोन्हींचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं, इक्वल असतं, ठीक आहे. आता जेव्हा आपण ग्राफ काढू, ठीक आहे, जेव्हा आपण हा ग्राफ काढू तेव्हा आपल्याला दिसेल की इट फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. आता फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स म्हणजे काय असतं, आता हा शब्द तुम्हाला बऱ्याच वेळा येत जाईल पुढे पण, आता फ्युचरमध्ये पुढच्या वर्षी वगैरे. तर फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स, झिरो ऑर्डर कायनेटिक्स हे शब्द सारखे येत राहतील. तर फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स काय असतं हे लक्षात ठेवा. फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स काय सांगतं, तर रिॲक्शनचा रेट वाढत असतो, जसं जसं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं तसा रिॲक्शनचा रेट पण वाढतो, त्याला म्हणलं जातं फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. सिम्पल, जेव्हा तुमचं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं तसं ॲटोमॅटिकली रेट ऑफ रिॲक्शन काय होतो, वाढतो, त्याला म्हणायचं फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. सिम्पल. तर मायकेलिस मेंटेन काय अज्युम करतं, रिॲक्शन ही तुमची फर्स्ट ऑर्डर कायनेटिक फॉलो करतं. जेव्हा तुम्ही हा ग्राफ प्लॉट कराल तेव्हा तुम्हाला दिसतं हे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फॉलो करतं. आता बघा इथे हे 0 होतं, हळूहळू जसं जसं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललं आहे तसं तसं रेट ऑफ रिॲक्शन पण वाढतोय, बरोबर, वाढत चाललं आहे हे पण. बट इनिशियली ॲट वन स्टेज इट बिकम्स हायपरबोलिक. इथं हे कॉन्स्टंट राहतं, इथं हे काय होतं, कॉन्स्टंट राहतं. कारण का, एन्झाईम किंवा सबस्ट्रेटपैकी एक काय व्हायला लागतं, ऑटोमॅटिकली संपायला लागतं, ठीक आहे. तर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्मेशन काय होतं, कमी होऊन जातं. आता हे जे काय याला काय म्हणतो आपण, Vmax. इथं मॅक्झिमम
तुम्हाला रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन, मॅक्झिमम रेट ऑफ रिॲक्शन दिसत होता, त्याला आपण काय म्हणतो, Vmax. ठीक आहे. जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला मायक्रेसिंग इंडियन इक्वेशन काय आहे, तर मागाच्या स्लाईडवरती जी काय आपण इन्फॉर्मेशन दिली होती ती लिहायची, हे इक्वेशन लिहायचं आणि हा पॉईंट टाकायला विसरायचं नाही. ठीक आहे. बिकॉज या पॉईंटमध्ये जे काय आपण म्हणलेलं आहे फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करते, हे खूप महत्त्वाचं आहे. हे का खूप महत्त्वाचं आहे आपण पुढे पाहूया. ठीक आहे. नाऊ लाईन व्ह्यूवर बर्क प्लॉट. सी इथं बेसिकली मला सांगतोच आत्ता, इथे बेसिकली प्रॉब्लेम काय होत होता मायक्रेस मेंटेन इक्वेशनमध्ये, हा जेव्हा हायपरबोलिक स्टेजमध्ये जात होता, आता पुढं आपण हे डिटरमाइन करू शकत नव्हतो पुढचं स्पीड. ठीक आहे. जर ही रिॲक्शन जर स्ट्रेट लाईनमध्ये आली असती तर आपण रिॲक्शनचा रेट ठरवू शकलो असतो, म्हणजे रिॲक्शन पुढं काय होती हे ठरवू शकलो असतो. बट हे हायपरबोलिक कंडिशनमध्ये जात आहे, एका ठराविक कंडिशनला वाढतं आणि परत मेंटेन होतं. राईट. सो इथं हे याचं लिमिटेशन होतं. हे लिमिटेशन लाईन व्हीवर आणि बर्क ह्या दोन सायंटिस्टनी काय केलं, हे लिमिटेशन दूर केलं. ठीक आहे. जसं की काय लिमिटेशन होतं अजून एकदा पाहूया आपण. Vmax हा इन्फिनाईट सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनवरती अचीव होतो. ठीक आहे. नाऊ इट इज इम्पॉसिबल टू एस्टिमेट Vmax बिकॉज, कारण पाहिलं आपण KM वरून तुम्ही रिॲक्शन कॉन्स्टंटवरून तुम्ही Vmax काढू शकत नाही, कारण एकदा हा हायपरबोलिक प्लॉटमध्ये गेला की परत तुम्हाला हा स्ट्रेट लाईन तुम्हाला मिळतच नाही आहे. मग तुम्ही परत आता Vmax पुढचा एस्टिमेट करू शकत नाही. मग हा प्रॉब्लेम जो होता, हा मायक्रेस मेंटेनचा प्रॉब्लेम, हा लाईन व्ह्यूवर आणि बर्क ह्यांनी दूर केला. हा लाईन व्ह्यूवर बर्क प्लॉट जो काही तयार झाला ह्यालाच डबल रेसिप्रोकल प्लॉट असं म्हणलं जातं. ठीक आहे. हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे, एन्झाईम कायनेटिक्सचं. हे कुणी बनवलं आहे, हॅन्स लाईन व्ह्यूवर आणि डीन बर्क 1934 साली हे कायनेटिक्सचं इक्वेशन बनवलेलं आहे. आता हे इक्वेशन काय बघा, 1/v इज इक्वल टू Km प्लस यस डिवायडेड बाय Vmax प्लस यस इज इक्वल टू Km Vmax 1/s प्लस 1/Vmax. आता ह्यामध्ये टर्मिनॉलॉजीज काय काय वापरल्या आहेत. व्ही आपल्याला माहिती आहे रिॲक्शन व्हेलॉसिटी, रेट ऑफ रिॲक्शन. Km म्हणजे काय, मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट, तोच तिथं पर कंटिन्यू केलेला त्यांनी. Vmax मीन्स वॉट, मॅक्झिमम रिॲक्शन व्हेलॉसिटी, रिॲक्शनची व्हेलॉसिटी, किती फास्ट तुमची रिॲक्शन करते. यस म्हणजे काय, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. आता जेव्हा तुम्ही हे प्लॉट करता ह्या व्हॅल्यूज घेऊन, तेव्हा तुम्हाला एक स्ट्रेट लाईन मिळते. तेव्हा काय मिळतं तुम्हाला, स्ट्रेट लाईन मिळते. मग ह्या स्ट्रेट लाईनला जेव्हा तुम्ही वाय ॲक्सिसला इंटरसेप्ट कराल इक्वल टू 1/Vmax, हा इंटरसेप्ट तुम्हाला तुम्ही ॲट द सेम टाईम तुम्ही स्ट्रेट लाईन असल्यामुळे एक्स ॲक्सिसला पण करू शकता. ठीक आहे. हा वाय ॲक्सिसचा जेव्हा तुम्ही प्लॉट कराल तेव्हा तुम्हाला हा 1/Vmax व्हॅल्यू देईल. जेव्हा हा एक्स ॲक्सिसला तुम्ही प्लॉट कराल, इंटरसेप्ट घ्याल एक्स ॲक्सिसवर, तेव्हा काय तो तुम्हाला सांगेल Km/Vmax ची व्हॅल्यू सांगेल. नाऊ द स्लोप ऑफ द लाईन इज इक्वल टू Km/Vmax. स्लोप हा जो काय असेल लाईनचा, हा डायरेक्टली इट इज इक्वल टू Km/Vmax. Now Vmax and Km can be determined experimentally or by measuring V0 at different substrate concentration. Vmax आणि Km तुम्ही डिटरमाइन करू शकता एक्सपेरिमेंटली. ठीक आहे, बाय युझिंग डिफरंट सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन्स. नाऊ आता हे ह्याचा बेसिकली यूज काय बघा, ह्याचा बेसिकली लाईनवर बुक प्लॉट जो आहे याचा बेसिक यूज आहे ते म्हणजे Km व्हॅल्यू वगैरे बाकीचं जे काही तुमचं Vmax वगैरे आहे ते काढण्यासाठी तर यूज होतोच याचा. बट ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा यूज काय, तर हे एन्झाईम इनिबिशन तुम्हाला सांगतो. एन्झाईम इनिबिशन जे असतं हे दोन प्रकारचं असतं. ठीक आहे, रिव्हर्सिबल एन्झाईम इनिबिशन आणि इरिव्हर्सिबल एन्झाईम इनिबिशन. रिव्हर्सिबल एन्झाईम इनिबिशनमध्ये काय होतं, एन्झाईमची रिॲक्शन जी काय असते, एन्झाईमला इनिबिटर अटॅच होतो आणि एन्झाईमची ॲक्शन काय होते, बंद होते. नंतर थोड्या वेळाने काय होतं, हा इनिबिटर सेपरेट होतो, एन्झाईम सेपरेट होतो, एन्झाईम परत ॲक्टिव्ह होऊन काम करायला लागतं. ह्याला म्हणायचं रिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबल एन्झाईम इनिबिटरमध्ये काय होतं, हा इनिबिटर मॉलिक्यूल जो आहे हा एन्झाईमला अटॅच होतो आणि एन्झाईमचं ब्रेकडाऊन करून टाकतो, एन्झाईमच तोडून टाकतो. आता एन्झाईमच शिल्लक राहत नाही, मग साहजिकच याला आपण म्हणतो इरिव्हर्सिबल एन्झाईम इनिबिटर्स. मग जर एन्झाईम इनिबिशन होत असेल तर ते रिव्हर्सिबल आहे का, काय इरिव्हर्सिबल आहे,
ठीक आहे. आणि जर रिव्हर्सिबल एन्झाईम इनिबिशन असेल ह्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे असतात, कॉम्पिटिटिव्ह आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह. कॉम्पिटिटिव्ह कशाला म्हणतो आपण, जर इनिबिटर मॉलिक्यूल अटॅच झाला, जर तुम्ही सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर तुम्ही काय करू शकता, रिॲक्शन अल्टर करू शकता. ठीक आहे, याला म्हणतात कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. नॉन कॉम्पिटिटिव्ह म्हणजे काय, तुम्ही कितीही कॉन्सन्ट्रेशन वाढवा, ठीक आहे, जर तुम्ही सबस्ट्रेट मॉलिक्यूल सबस्ट्रेट आणि एन्झाईम ह्या दोन्हीचं स्ट्रक्चर सारखं असतं त्यामुळे ते अटॅच होत असतं. जर तुम्ही असा इनिबिटर दिला की ज्याचं स्ट्रक्चर हे तुमच्या सबस्ट्रेटसारखंच असेल तर काय होईल, हा सुद्धा एन्झाईम बरोबर अटॅच होईल. पण हा सबस्ट्रेट सारखा दिसतोय पण सबस्ट्रेट नाही आहे, अल्टिमेटली प्रोडक्ट फॉर्म होणार नाही. म्हणजे तुमची रिॲक्शन काय झाली, इनिबिट झाली. ठीक आहे. मग आता आपण काय करतो, कॉम्पिटिटिव्ह इनिबिशनमध्ये एखादा ते इनिबिटर अटॅच झालेलं आहे ऑलरेडी आता एन्झाईमला, आपण काय करतो, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतो. सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं की सबस्ट्रेट काय करतो, ह्या इनिबिटरला काढून टाकतो आणि स्वतः एन्झाईमला जाऊन अटॅच होतो. ठीक आहे. सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की तो इनिबिटरला कॉम्प्लेक्समधून बाहेर काढू शकतो आणि एन्झाईमला अटॅच होऊ शकतो आणि मग पुढं रिॲक्शन घडू शकते आणि प्रोडक्ट तयार होऊ शकतो. ह्याला म्हणलं जातं कॉम्पिटिटिव्ह एन्झाईम इनिबिशन. नॉन कॉम्पिटिटिव्ह म्हणजे काय, आता तुमचा इनिबिटर तुमच्या एन्झाईमला अटॅच झालेला आहे, मग मी काय केलं, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. तुम्ही सबस्ट्रेटचं कितीही कॉन्सन्ट्रेशन वाढवा पण रिॲक्शन रिव्हर्स होत नाही, म्हणजे इनिबिटर हा एन्झाईमला अटॅच होऊनच राहतो, एन्झाईम तुमचा इनॅक्टिव्हच राहतो. ह्याला म्हणायचं नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. जर रिव्हर्सिबल एन्झाईम इनिबिशन असेल तर ते कॉम्पिटिटिव्ह आहे का नॉन कॉम्पिटिटिव्ह हे कशावर ओळखतो, तर आपण बाय युझिंग लाईनविव्हर बर्क प्लॉट. हे कसं ओळखणार तुम्ही, तर लाईनविव्हर बर्क प्लॉटमध्ये जेव्हा तुमचा व्हीमॅक्स कॉन्स्टंट राहतो, ठीक आहे, तुमचा व्हीमॅक्स म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन कॉन्स्टंट राहतो, तेव्हा तुमचं काय आहे, कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन आहे. कारण ऑलरेडी रिॲक्शन घडत चाललेली आहे, रिॲक्शन काय होत चाललेली आहे, घडत चाललेली आहे. त्यामुळे साहजिकच तुम्ही काय सांगू शकता, एन्झाईम मोकळा आहे आणि सबस्ट्रेट मोकळा आहे, म्हणजे हे कसं असणार आहे, कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन असणार आहे. नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन कसं ओळखणार, लाईनविव्हर बर्क प्लॉटमध्ये तुम्ही जर व्हीमॅक्स डिक्रीज होत असेल आणि केएमची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहत असेल, ह्याचा अर्थ काय, तिथं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन जरी वाढवलं सबस्ट्रेटचं तरीसुद्धा व्हीमॅक्स वाढत नाही आहे, व्हीमॅक्स इनफॅक्ट कमी होत चालला आहे. ह्याचा अर्थ रिॲक्शन नवीन घडत नाही आहे. ठीक आहे. सो लाईनविव्हर बर्क प्लॉटचा मेजर यूज काय, हे रिव्हर्सिबल एन्झाईम इनिबिशन ओळखतं, कॉम्पिटिटिव्ह आहे का नॉन कॉम्पिटिटिव्ह आहे. सो दिस इज युअर लाईनविव्हर बर्क प्लॉट. ही बघा स्ट्रेट लाईन येते, ठीक आहे, हा स्लोपवरूनची डायरेक्ट व्हॅल्यू बनते KM/Vmax. अशा पद्धतीनं तुम्ही डिफरंट व्हॅल्यूज KM किती आहे, Vmax किती आहे हे काढू शकता हे प्लॉट करून. आणि त्याचबरोबर तुम्ही एन्झाईम इनिबिशन जे काही रिव्हर्सिबल आहे का इरिव्हर्सिबल आहे ते ओळखू शकता. देन फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्शन. अनेक फॅक्टर्स असतात की जे तुमच्या एन्झाईमचे ॲक्शन अफेक्ट करतात. असे कोणते फॅक्टर्स आहेत, टेम्परेचर आहे, एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन आहे, pH आहे, नंतर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आहे, प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन आहे, ॲक्टिवेटर्स आहे, इनिबिटर्स आहेत आणि वॉटर आहे. ठीक आहे. टेम्परेचर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जी तुमच्या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी डिटरमाइन करतं. त्यामुळंच सांगितलं जातं बघा, क्लिनिकल म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांचं एक क्लिनिकल नावाचा एक सब्जेक्ट आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे ट्रीटमेंट कशी दिली जाते. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणलं गेलेलं आहे की पेशंटचं टेम्परेचर ट्रीट करा. सगळ्यात जास्त महत्त्व कशाला दिलं गेलेलं आहे, बॉडी टेम्परेचरला. जर बॉडी टेम्परेचर वाढलं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा डॉक्टरकडे जाईल तेव्हा डॉक्टर पहिल्यांदा काय चेक करतो, त्याचं टेम्परेचर, आणि त्या टेम्परेचरची पहिल्यांदा ट्रीटमेंट केली जाते. कारण का, एन्झाईमची जी काही शरीरामध्ये जी काही सगळ्या रिॲक्शन घडतात, ह्या रिॲक्शन घडतात कशामुळं, एन्झाईम्समुळं. आणि एन्झाईम हे सगळे कसे आहेत, प्रोटीन्सपासून बनलेले आहेत. आणि आपण प्रोटीनची ॲक्टिव्हिटी शिकलो होतो, डिनॅचरेशनमध्ये काय होतं, तर प्रोटीनचं स्ट्रक्चर डिस्टर्ब होतं. मग हे डिपेंड ऑन टेम्परेचर. ठीक आहे. बॉडीमध्ये जे काही एन्झाईम्स आहेत हे मोस्ट ऑफ द एन्झाईम हे 25 ते 35 डिग्रीमध्ये काम करतात.
जर ह्याच्यापेक्षा जर टेम्परेचर खाली गेलं तर बऱ्याचशा एन्झाईमची ॲक्टिव्हिटी थांबते. जर 35, 40, 50 डिग्री सेंटीग्रेड जर तुमच्या बॉडीचं टेम्परेचर गेलं तर अल्टिमेटली एन्झाईम काय व्हायला लागतात, डिनॅचर व्हायला लागतात. आपण पाहतो ना, अंडं आपण उकळलं, पाण्यामध्ये ठेवून उकळलं, मग परत त्यापासून पिल्लू तयार होतं का, त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येतं का, नाही. कारण ते प्रोटीन्स खराब झालेले असतात, सगळे डिनॅचरेशन घडलेलं असतात. जे प्रोटीन जे काही खराब होतात त्याची ॲक्टिव्हिटी जी काही संपते, द लॉस ऑफ प्रोटीन ॲक्टिव्हिटी बिकॉज ऑफ स्ट्रक्चरल चेंज इज नोन ॲज डिनॅचरेशन. डिनॅचरेशन म्हणजे काय, लॉस ऑफ प्रोटीन ॲक्टिव्हिटी बिकॉज ऑफ स्ट्रक्चरल चेंज, त्याला म्हणलं जातं डिनॅचरेशन. तर जर टेम्परेचर 50 डिग्रीपेक्षा जास्त गेलं तर काय होईल, तुमच्या अनेक एन्झाईम्स काय होऊन जातील, डिनॅचर होऊन जातील. ठीक आहे, आणि तुमचे एन्झाईम्स खराब झाल्यामुळे रिॲक्शन घडणार नाहीत. जर टेम्परेचर खूप खाली येत गेलं तर काय होईल, एन्झाईमची एनर्जी कमी होऊन जाईल. एन्झाईमची एनर्जी कमी गेल्यामुळे एन्झाईम काय म्हणतील, इनॅक्टिव्ह बनतील. नाउ एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन, वी ऑल नो रेट ऑफ एन्झायमॅटिक रिएक्शन इन्क्रीजेस विथ एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, मग एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन एका सर्टिक्युलर पॉईंटला पोचतं, त्याला म्हणलं जातं सॅच्युरेशन पॉईंट. मग ह्या सॅच्युरेशन पॉईंट जेव्हा घडतो त्याच्या पुढं तुम्ही कितीही कॉन्सन्ट्रेशन वाढवा, एन्झाईम ॲक्टिव्हिटी चेंज होत नाही. पीएच, एन्झाईम्स दे वर्क स्पेसिफिकली ॲट अन ऑप्टिमल पीएच. तुमचे एन्झाईम्स जे काय आहेत हे एका ऑप्टिमल पीएचवर काम करतात. ठीक आहे, मोस्ट ऑफ युअर इंट्रासेल्युलर प्रोटीन्स जे काही शरीरातले एका न्यूट्रल पीएचवर काम करतात, एक्सेप्ट डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमधले एन्झाईम्स जे आहेत त्यांना वेगळा वेगळा पीएच लागतो. ठीक आहे, बट मोस्ट ऑफ द अदर एन्झाईम्स जे बॉडीमधले एन्झाईम्स आहेत बाकीचे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट सोडून, ते न्यूट्रल पीएचला काम करत असतात. ठीक आहे, जर पीएच चेंज झाला तर काय होईल, अगेन डिनॅचरेशन. एन्झाईमचं काय होऊन जाईल, डिनॅचरेशन. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आपण ऑलरेडी शिकलेलं आहे मायकेलिस मेंटेनमध्ये. प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन, आता प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. एन्झाईम आणि सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो आणि ह्याच्यापासून प्रोडक्ट तयार होतो. जर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढायला लागलं तर अल्टिमेटली काय होतं, रेट ऑफ रिॲक्शन काय होतो, कमी होतो. रेट ऑफ रिॲक्शन कमी होतो का, कारण प्रोडक्ट जे काही तयार झालेलं आहे हे लूजली एन्झाईम बरोबर बाइंड व्हायला लागतं आणि त्यामुळे एन्झाईम्स कमी व्हायला लागतात. अल्टिमेटली एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स कमी व्हायला लागतो, अल्टिमेटली रिड्युसेस रेट ऑफ रिॲक्शन. ॲक्टिवेटर्स आणि इनिव्हिटर्स मगाशी आपण पाहिलं होतं. ॲक्टिवेटर्स म्हणजे असे आयन्स किंवा असे पदार्थ की जे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढवतात. इनिव्हिटर्स म्हणजे असे पदार्थ की जे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कमी करतात. एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे हेवी मेटल कंपाऊंड्स, जे काही सगळे पॉयझन्स जे आहेत तुमचे, जे पण काय पॉयझन्स आहेत, हेवी मेटल कंपाऊंड वगैरे, हे सगळे जे काय आहेत एन्झाईम इनिबिटर असतात. ठीक आहे, आणि हे मॅंगनीज आयन, कॉपर आयन वगैरे हे काय कोफॅक्टर्स आहेत, हे एन्झाईम ॲक्टिवेट करतात. वॉटर सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या एन्झाईमची ॲक्टिव्हिटीज वॉटरमध्ये होणार आहे. त्यामुळे वॉटर जर असेल तर रेट ऑफ रिॲक्शन एन्झाईमचा वाढतो. जर वॉटर कमी असेल तर रेट ऑफ रिॲक्शन अल्टिमेटली कमी होतो, कारण वॉटर ही अशी जागा आहे की जिथं एन्झाईमची ॲक्शन होणार आहे. लाईट, एन्झाईम्स दे आर सेन्सिटिव्ह टू लाईट. ठीक आहे, एन्झाईम्स, काही एन्झाईम्स जे आहेत हे एन्झाईम जे आहेत हे लाईटच्या प्रेझेन्समध्ये काय होऊन जातात, खराब होऊन जातात. ठीक आहे, वाईल सर्टन रेडिएशन्स लाईक एक्सरेज, UVs, दे मे कॉज डिस्ट्रक्शन ऑफ युअर एन्झाईम्स. UV किंवा एक्सरे हे काय करतात, तुमच्या एन्झाईमचं डिस्ट्रक्शन करतात. तर काही बाकीची जी काही लाईट आहे ही काय करते, रेट ऑफ रिॲक्शन वाढवते. सी, लाईट इज बेसिकली एनर्जी. लाईट पडली, एनर्जी मिळली, रेट ऑफ रिॲक्शन वाढला, ॲज सिम्पल ॲज दॅट. बट लाईटमध्ये सुद्धा UV रेज आणि एक्सरेज वगैरे जे असतात हे काय करतात, एन्झाईमचं काय करतात, ब्रेकडाऊन करतात. मी तुम्हाला म्हणलो होतं आपण कोएन्झाईम काय असतात हे शॉर्टमध्ये पाहूया. सी, कोएन्झाईमला एखाद्या बऱ्याचशा एन्झाईमला एखादी रिॲक्शन कॅटलाइज करण्यासाठी एखाद्या पर्टिक्युलर मॉलिक्युलची गरज असते, त्याला म्हणतो आपण कोएन्झाईम. ठीक आहे, हे कोएन्झाईम्स काय होतात, ह्यांना आपण को सबस्ट्रेट सुद्धा म्हणतो. ठीक आहे, कोएन्झाईमला को सबस्ट्रेट सुद्धा म्हणलं जातं. कारण का, तर सगळ्यात पहिल्यांदा एन्झाईम काय होतं, कोएन्झाईमला अटॅच होतं आणि मग सबस्ट्रेटला अटॅच होतं. सगळ्यात पहिल्यांदा ह्याला अटॅच होत असल्यामुळं त्यामुळं पहिलं सबस्ट्रेट ह्याला म्हणलं जातं को सबस्ट्रेट. नंतर मग हे तुमच्या मेन सबस्ट्रेटला अटॅच होतं. कोएन्झाईम्स बाइंड्स
टू एन्झाईम्स बिफोर अदर सबस्ट्रेट्स, हेन्स दे आर कॉल्ड ॲज कोएन्झाईम. बाकीच्या सबस्ट्रेटपेक्षा अगोदर जॉईन होतं म्हणून याला कोएन्झाईम म्हणतात. ठीक आहे. कोफॅक्टर्स आणि कोएन्झाईम जे असतात हे बेसिकली पदार्थ असतात की जे एन्झाईमला ॲक्टिवेट करतात. एन्झाईमला काय करतात? ॲक्टिवेट करतात. ठीक आहे. आता कोएन्झाईम्स किंवा कोफॅक्टर जी काय आहेत, जर तुम्ही नीट पाहाल तर हे बेसिकली काय आहेत, हे विटॅमिन्स आहेत किंवा मिनरल्स आहेत. आणि विटॅमिन्स आणि मिनरल त्यामुळेच आपल्याला आपण पाहतो आपल्या डाएटमध्ये व्यवस्थित प्रमाणात विटॅमिन्स मिळले पाहिजेत, व्यवस्थित प्रमाणात मिनरल्स मिळले पाहिजेत. कारण जर ते व्यवस्थित मिळले नाहीत तर व्यवस्थित शरीरामध्ये रिॲक्शन घडणार नाहीत, बिकॉज दे ॲक्ट ॲज कोएन्झाईम ॲज वेल ॲज कोफॅक्टर्स. नो बायोकेमिकल फंक्शन्स ऑफ कोएन्झाईम्स काय आहेत? दे ॲक्ट ॲज कोएन्झाईम्स. ठीक आहे. रेटिनॉइक ॲसिड, रेटिनॉइक ॲसिड हे बेसिकली मेटाबोलाइट आहे विटॅमिन एचं. आणि विटॅमिन ए तुमच्या शरीरात खूप महत्त्वाचे काम करतो. फॉर एक्झाम्पल जीन रेग्युलेशन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ युअर विटॅमिन ए. सर्जिकल सेल ग्रोथ इज अल्टिमेटली रिलेटेड टू विटॅमिन ए. आपल्या लक्षात एवढंच असतं विटॅमिन ए म्हणजे आय रिलेटेड, डोळ्याशी रिलेटेड, विजनशी रिलेटेड. नो डाऊट विटॅमिन ए इट डील्स विथ विजन, बट ॲट द सेम टाईम इट ॲक्ट्स ॲज जीन रेग्युलेटर. तुमच्या शरीरामध्ये जी काही सेल ग्रोथ होते त्यासाठी सुद्धा विटॅमिन ए गरजेचं असतं. मिनरल्स, अनेक आयन्स हे काय करतात, बायोकेमिकल रिॲक्शनचा रेट वाढवतात. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट आयन, आयोडीन आयन, कॅल्शियम आयन, राईट. नाव थेरॅप्युटिक ॲप्लिकेशन्स ऑफ एन्झाईम्स अँड आयसो एन्झाईम्स. आता इथं एन्झाईम्स, आयसो एन्झाईम काय भानगड असते? एन्झाईम्स आपण पाहिलेलं आहे, राईट, डेफिनेशन. मग आयसो एन्झाईम म्हणजे काय? आयसो एन्झाईम म्हणजे काय? एन्झाईम्स सारखे, सिमिलर टू, आयसो मीन्स सिमिलर टू एन्झाईम्स. हे आयसो एन्झाईम्स काय करत असतात? आयसो एन्झाईम्स म्हणजे एन्झाईम्स सारखेच असतात, फक्त ह्यांच्या ॲक्टिव्ह साईडमध्ये फरक असतो. ह्यांच्या ॲक्टिव्ह साईडमध्ये काय असतो? फरक असतो. आणि हे सिमिलर रिॲक्शनच कॅटलाइज करत असतात. हे काय करत असतात? सिमिलर रिॲक्शन कॅटलाइज करतात. फक्त ह्यांच्या ॲक्टिव्ह साईट्समध्ये, ॲक्टिव्ह साईट्सचं जे काही कोडिंग असतं त्यामध्ये फरक असतो. आयसो म्हणजे सिमिलर टू एन्झाईम्स म्हणजे आयसो एन्झाईम्स. आता थेरॅप्युटिक ॲप्लिकेशन्स काय आहेत, कुठं कुठं तुम्ही यूज करता याचा? आता काही ब्लड कॅन्सर जे आहेत, ल्युकेमिया, हे बॅक्टेरियल ॲस्परजिनेज नावाच्या एन्झाईमने ट्रीट केले जातात. जेव्हा तुमची लेन्स एक्स्ट्रॅक्ट केली जाते तेव्हा कायमोट्रिप्सिन हे यूज केलं जातं. ट्रिप्सिन, कायमोट्रिप्सिन ह्याचा दुसरा पण एक यूज आहे, दॅट इज अँटी इन्फ्लेमेटरी. जर सूज आली असेल, जर ॲक्सिडेंट झाला, जखम झाली, सूज आली, तेव्हासुद्धा ट्रिप्सिन आणि कायमोट्रिप्सिन हा कॉम्बिनेशन यूज केला जातो. दे ॲक्ट ॲज अँटी इन्फ्लेमेटरी, सूज कमी येण्यासाठी सुद्धा कामाला येतात. डर्मल अल्सर और सिव्हिअर बर्न्स दे कॅन बी क्लीन्ड विथ कोलॅजिनेज. आता कोलॅजन नावाचं प्रोटीन तुमच्या स्किनमध्ये असतं. जेव्हा तुम्हाला जखम होते तेव्हा हे कोलॅजन तिथं अडकलेलं राहतं आणि ह्या कोलॅजनवरती, ह्या डेड कोलॅजनवरती बाकीचे बॅक्टेरिया वगैरे जगायला लागतात आणि तिथं इन्फेक्शनचा चान्स वाढतो. त्यामुळे हे अल्सर, बर्न वगैरे क्लीन करण्यासाठी कोलॅजिनेज वापरलं जातं. हे काय करतं? डेड टिश्यू तिथून रिमूव्ह करतं. त्यामुळे सेप्टिक होण्याचे चान्सेस काय होतात? कमी होतात. सबक्युटानियस इंजेक्शन इज फॅसिलिटेड विथ हेल्प ऑफ हायलुरोनाइडेज. हायलुरोनाइडेज काय करतं? बेसिकली तुमचे सबक्युटानियस इंजेक्शन जे आहेत ह्यांना जास्त हे करतं. हायलुरोनाइडेज काय करतं? तिथल्या ब्लड वेसल्स हे ओपन करतं सबक्युटानियसमध्ये लेअरमध्ये. त्यामुळे तुमचा ड्रग हा फास्ट ॲब्झॉर्ब होतो. पेनिसिलिनेज, इट इज यूज टू ट्रीट ॲलर्जिक रिॲक्शन ऑफ पेनिसिलिन. पेनिसिलिन खूप सुंदर अँटीबायोटिक आहे, पण ह्याचा खूप मोठी ॲलर्जी होते. ठीक आहे, खूप मोठी ॲलर्जी असते, त्यामुळे माणूस मरू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला पेनिसिलिनची ॲलर्जी असेल तर त्यामुळे तुम्ही पेनिसिलिनेज देऊ शकताय. पेनिसिलिनेज काय करतं? पेनिसिलिनचं ब्रेकडाऊन करतं. तर स्ट्रिप्टोकायनेज आणि युरोकायनेज खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो तेव्हा त्या हार्ट अटॅक कशामुळे आला असतो? कारण रक्ताची गुठळी आतमध्ये अडकलेली असते. मग हे तेव्हा काय करतात? स्ट्रिप्टोकायनेज आणि युरोकायनेजचे एन्झाईम देतात, एन्झाईमचे इंजेक्शन देतात. हे एन्झाईम काय करतात? तो क्लॉट जो काही तयार झालेला आहे हा डिझॉल्व्ह करून टाकतात. ठीक आहे. देन डायग्नोस्टिक ॲप्लिकेशन्स ऑफ एन्झाईम्स अँड आयसो एन्झाईम्स. डायग्नोस्टिक एन्झाईम्स, अनेक एन्झाईम्स जे आहेत दे आर यूज्ड ॲज मार्कर्स. म्हणजे एखादी शरीरामध्ये घडलेली, जर एखाद्या व्यक्तीला एखादा रोग असेल
तर तो रोग आहे का नाही हे आपण त्या पर्टिक्युलर एन्झाईम वाढले का नाही ब्लडमध्ये ह्याच्यावरून ठरवू शकतो. मग डायग्नोस्टिकली इम्पॉर्टंट जे काही एन्झाईम्स आहेत ह्यांचं क्लासिफिकेशन 3 ठिकाणी केलं जातं. एक ग्रुप आहे तो म्हणजे लिव्हर, कार्डियक आणि स्केलेटल एन्झाईम. दुसरा ग्रुप आहे तो म्हणजे बिलियरी ट्रॅक्ट एन्झाईम्स. आणि तिसरा ग्रुप आहे तो म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ऑफ पॅनक्रियाटिक ओरिजिन. ठीक आहे. तर हे 3 ग्रुप आहेत एन्झाईमचे. ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे ठरवू शकतो. फॉर एक्झाम्पल जर तुमच्या सिरममध्ये लायपेजचं प्रमाण वाढलं असेल तर तुम्हाला काय असण्याची शक्यता आहे, तर एक म्हणजे ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस. ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस म्हणजे काय, इन्फ्लमेशन ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियासला सूज येते. पॅनक्रियाज सूज आली की जास्त प्रमाणात लायपेज सिक्रीट करायला लागतं. किंवा पॅनक्रियाटिक कॅन्सर, जर पॅनक्रियाचा कॅन्सर झाला असेल तर अल्टिमेटली सगळेच पॅनक्रियाचे सिक्रेशन वाढतात, त्यामध्ये लायपेज हे महत्त्वाचं असतं. जर काही लिव्हर डिसिजेस घडले, विटॅमिन ए डिफिशियन्सी असेल किंवा डायबिटीस मेलायटस असेल तर लायपेजचं प्रमाण काय झालं असतं, कमी झालं असतं. ठीक आहे. अल्कलाईन फॉस्फेटेजेस, जर ह्याचं प्रमाण तुमच्या लिव्हर म्हणजे ब्लडमध्ये जर जास्त प्रमाणात आढळून आलं तर ह्याचा अर्थ काय होतो, अल्कलाईन फॉस्फेटेज वाढलं आहे ह्याचा अर्थ तुमच्या लिव्हरला सूज आलेली आहे. ठीक आहे. मग तुम्हाला लिव्हरचा डिसीज असू शकतो किंवा किडनीचा डिसीज असू शकतो किंवा तुम्हाला कावीळ झालेली आहे. ठीक आहे. So this is it regarding enzymes. So we will stop here today. तर लक्षात ठेवा हे जे काही टॉपिक आपण घेतलेले आहेत दे आर व्हेरी इम्पॉर्टंट ॲज पर ॲज एक्झामिनेशन आर कन्सर्न. सो इट इज ॲडवाइज टू रीड युअर नोट्स वन्स अगेन, कारण मी आत्ता हे प्रेझेंटेशनमध्ये खूप शॉर्टमध्ये घेतलेले आहेत पण हे सगळे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर ह्याच्याशीच रिलेटेड एन्झाईमवरती क्वेश्चन पडतात युजली. ठीक आहे. सो विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.